विजय संपादन केला होता आणि किरण खक्करच्या रणधुंदार वैभववाडी संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं काका। यस सर, इसी बीच मैच शुरू होता हुआ ये बहुत अहम मुकाबला दोनों टीमों के लिए। बॉलर्स नेम प्लीज। बॉलर्स वासुदेव सावंत आ रहे हैं राइट आर्म ओवर विकेट और उनके सामने मंगल बल्लेबाजी के लिए तैयार। वासुदेव सावंत पहला पावर प्ले का और पहली गेंद, अच्छी गेंद, कैच हो सकता है और पहले ही गेंद पर लवली विकेट हैज बीन टेकन बाय वासुदेव सावंत। मंगल आउट होकर पैवेलियन वापस आते हुए, मंगल पहली गेंद के ऊपर यहां विकेट चटकाते हुए वासुदेव सावंत, जो राजा भाई आप उनको पहचानते नहीं, मैं बहुत सालों से उनके साथ खेल चुका हूं। तो क्षेत्रपालेश्वर हुडावड़ा टीम के साथ और एसआर हुडावड़ा टीम के साथ जो खेलते थे, मेरे कप्तान के रूप में मेरे भाई है। और समीर सावंत जो मेरे भाई यहाँ खेल रहे मैच विनर में, पिछले मैच में आपको बता रहा था, एक बहुत ही मैच विनर प्लेयर। तो वासुदेव सावंत की बहुत विशेषता यह है कि शॉर्ट रनअप के साथ गेंदबाजी करते हैं, लेकिन उनकी गेंदें बहुत अलग अलग, 6 गेंदें 6 किस्म की गेंदें फेंकने की महारत जिनके पास है, वो वासुदेव सावंत गेंदबाजी करते हुए पहली गेंद पर विकेट चटकाते हुए और स्ट्राइक पर आते हुए यहाँ लेफ्ट हैंडेड बल्लेबाज चंद्रकांत, नए बल्लेबाज गए हैं। काका कसं आहे माहितीये, डोक्याचा वापर करून जो चेंडू टाकतो त्याला कल्पक गोलंदाज म्हटलं जातं। त्यावेळी राजाभाई तुम्ही सुद्धा क्रिकेट खेळा, मी क्रिकेट खेळलो कित्येक वर्ष। गोलंदाजाला आजकालचे गोलंदाज तुम्ही बघताय तर जिथे येतात पडेल तिथे चेंडू टाकतात आणि ही प्रकार मला आश्चर्यचकित करतो, कारण चेंडूच्या खाली जर तुम्ही किती भारी फलंदाज असला त्याला यायलाच दिलं नाही तर तुम्ही सुरेख चेंडू, यावेळी मात्र पुन्हा एकदा हलकेच स्लो रन पद्धतीचा चेंडू डॉट चेंडू जातोय, तर चेंडूच्या खाली तुम्ही त्याला यायलाच दिलं नाही तर तो फटक्यात ती ताकद कशी येऊ शकत नाही। राजाबाई कसं आहे काका माहितीये, टीव्हीवरती जे बघतात ते करण्याचा प्रयत्न करतात, त्याला मी नकलाकार असं म्हणतो, कारण नक्कल कधीच कोणाची करायची नसते। हेलिकॉप्टर शॉट धोनी खेळतो म्हणून तो शॉट खेळण्याचा प्रयत्न कोहली कधी करत नाही किंवा सचिन तेंडुलकर। राजाबाई बऱ्याचशा कॉमेंटेटरनी आपली नक्कल करायचा प्रयत्न केला, खरं तर नावं घेणं चुकीचं आहे। सुरेख चेंडू, 3 चेंडू लागोपाठचे निर्धाव फेकतो वासुदेव सावंत। राजाबाई तुमची नक्कल करायचा खूप प्रयत्न केला, परंतु ज्या दैवी काही देणगी आहेत त्या प्रत्येकाला आपल्या मर्यादेमध्ये आणि आपल्या क्षमतेमध्ये राहून जे आपल्याला येतं तेवढंच सादरीकरण केलं तरी ते खूप छान असू शकतं, असं माझं प्रामाणिक मत आहे। त्याच्यासाठी राजा सामंतची कॉपी करायला जाणं वेगळं। वासुदेव सावंत पुन्हा एकदा सुरेख चेंडू पॅडवर आदळतो व्यवस्थित, काही बॅटवर येत नाहीये, लागोपाठचे 4 चेंडू निर्धाव फेकतोय वासुदेव सावंत आणि एक गडी बाद करतोय। व्हाट अ लवली बॉलिंग परफॉर्मेंस हियर बाय वासुदेव सावंत। तो 4 गेंदबाज इस्तेमाल करने पड़ेंगे इस मैच में, 8 ओवर का मुकाबला। इस मर्तबा ये गेंद वाइड का इशारा मर्तबा बंपर करता हुआ तो अतिरिक्त रन से रन संख्या का खाता खोलता हुआ यहां 1 रन 1 विकेट के नुकसान पर 1 for 1 इज द स्कोर आफ्टर 4 बॉल्स। तो 4 गेंदें हो चुकी है। वासुदेव सावंत वंस अगेन, अच्छी गेंद, 4-1 गेंद थी जिसे हल्के से टैप कर दिया, धकेल दिया, पॉइंट की तरफ खतरा हो सकता है। हल्की सी वहां मिसफील्ड होती हुई, हालांकि वो मैदान का जो हल्का सा खराब एरिया था उसके का बदौलत और 1 रन जुड़ता हुआ स्कोर के खाते में 3 पर पहुंचता हुआ यह स्कोर 1 विकेट के नुकसान पर। आखिरी गेंद शेष, 3 for the loss of 1 wicket after 5 balls in first over। वासुदेव सावंत वंस अगेन, बहुत ही देखने लायक स्ट्रोक, 6 रन के लिए बाउंड्री के बाहर। एक बहुत अच्छी ओवर फेंकने के बाद मैं राजा भाई और ये भी हर एक बल्लेबाज को, बड़े बल्लेबाज को बोलता हूं, जब बाजी नहीं गया और कोई बल्लेबाज जब जल्दबाजी करता है तो बोलता हूं कि हर एक गेंदबाज जब 4-5 गेंदें अच्छी फेंकता है तो कुछ अलग करने की सोचता है, कुछ ज्यादा कुछ मैं करूं, और उसके बदले खराब गेंद जरूर देता है। उस गेंद की आपको इंतजार उस गेंद का होना चाहिए। काका कसं आहे माहितीये, सध्याच्या घडीला सनम साळगावकर रिव्हर्स स्वीप चांगला खेळतो आणि खोऱ्याने धावा काढतो आणि तो काढतो म्हणून सगळेच खेळायला बघतात, कारण पहिल्याच चेंडूवरती रिव्हर्स स्वीप मारणारे फलंदाज सुद्धा मी पाहिलेले आहेत। माझं असं म्हणणं आहे, तुम्ही टीव्हीवरती मॅच बघता ती अभ्यासपूर्ण बघा, म्हणून मगाशी सांगितलं की धोनी हेलिकॉप्टर शॉट खेळतो म्हणून संघातील इतर फलंदाज तो खेळण्याचा प्रयत्न करत नाही। पण राजाभाई आणखी एका शॉटचं कौतुक करावं लागेल, हार्दिक पांड्यानं जो शॉट खेळला होता त्या दिवशी, लाजवाब एक षटकार, हेलिकॉप्टर स्टाईल शॉट मध्ये जो मारला होता, लाजवाब षटकार होता। कधीतरी एखाद्या वेळेला सहज सोपं होतं। युवराज सिंगने 6 बॉलला 6 षटकार मारले, रोज दिवाळी नसते। गोलंदाजीसाठी येतोय तो सिद्धेश परब, राइट आर्म ओव्हर विकेट, सिद्धेश परब टू
तेजस. तेजस तुळसकर एक अत्यंत नावाजलेलं नाव. राजाभाई अतिशय सुरेख हा उभरता व खेळाडू. सिद्धेशचा हा चेंडू, सुरेख चेंडू सुरेखरित्या टॅप करतोय. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, धावबाद होण्याचा धोका होता परंतु थ्रो थोडासा खराब आणि याच्या बदल्यात एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या पोहोचते पहिल्याच दुहेरी धावसंख्येमध्ये 10 या धावसंख्येवर. 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.1 ओव्हर. शेवटच्या चेंडूवर मारलेला लाजवाब फटका, रिव्हर्स स्वीपचा फटका जो 6 धावांसाठी. आणि डेव्हिड वॉर्नरने हा फटका खऱ्या अर्थानं खूपच प्रसिद्ध केला आणि त्याच प्रकारचा फटका आपल्याला एका डावखुऱ्या फलंदाजाकडनं बघायला मिळाला. राजाभाई पुन्हा एकदा इथं सिद्धेश परब. सुरेख चेंडू, सुरेख फटका, चेंडू जातोय सरळ हवेमध्ये. 6 धावांसाठी की 4 धावांसाठी एवढंच बघायचं आहे. चेंडू जातोय सरळ सीमा पार 6 धावांसाठी. सुरेख फटका. राजाभाई आपल्याला काय वाटतं, आपण चर्चा करताना काही गोष्टी बोलणं गरजेचं आहे. डावखुरा फलंदाज नवोदित गोलंदाज आहे, पण डावखुऱ्या फलंदाजाला गोलंदाजी करताना मला वाटतं राईट आर्म ओव्हर द विकेट जर गोलंदाजी केली तर तो अँगल बनतो, तो खेळायला डावखुऱ्या फलंदाजाला फार कठीण होतं. पण इथं ट्राय प्रत्येक गोलंदाज काय करतो की आपण ऑफस्टंपच्या बराच बाहेर डावखुऱ्या फलंदाजाला खेळू शकतो असं एक चित्र प्रत्येक वेळी दिसतं. आपल्याला काय वाटतं की ओव्हर द विकेट काय वाटेल? कारण आपल्या शरीरावरून बाहेर जाणारे चेंडू खेळणं प्रत्येक फलंदाजाच्या दृष्टीनं खूपच कठीण असतं. अगदी तुझं म्हणणं बरोबर आहे, ते अभ्यासपूर्ण तुझं म्हणणं आहे. परंतु सध्या माइंड गोलंदाजांचा असा झालाय, कारण फलंदाज प्रत्येक चेंडू मिड विकेट आणि स्क्वेअर लेग वरून मारण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे शक्यतो गोलंदाजी तशा अनुषंगाने टाकली जाते सध्याच्या घडीला. ऑफस्ट्रिकचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून किंवा पॉईंटच्या डोक्यावरून सर्कलचा फायदा घेऊन मारायचा असतो, तरी पण काही फलंदाज मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या वरून मारण्याचा प्रयत्न करतात. अतिशय सुंदर असा चेंडू होता, पण तितक्या ताकदीनं खेळून काढला. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सरळ रेषेत जाऊन विसावतोय 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. तर कितीतरी अशा गोष्टी सांगण्यासारख्या असतात आणि त्या मुद्दाम सांगल्या गेल्या पाहिजेत, कारण त्यातून नवोदितांना काहीतरी घेण्यासारखं असतं. कारण क्रिकेट हे अभ्यासपूर्ण अनुभवायचं असतं आणि क्रिकेट खेळताना अभ्यासपूर्णतेचं प्रतीक म्हणून पाऊल मैदानात टाकायचं असतं. आणि त्या दृष्टिकोनातून पाऊल टाकणारा खेळाडू असतो तो यश संपादन करू शकतो. असे जागतिक दर्जाचे अनेक फलंदाज असतील, नावं सांगायला गेलो तर दिवस कमी पडेल. अप्रतिम चेंडू, पण तितक्या ताकदीनं थडम्यांच्या दिशेनं खेळून काढला. एक धाव निश्चित आणि एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली आहे. काका, धावा फलकावरती लागल्यात त्या तब्बल 2 डझन धावा, 24 धावा. 24 धावा फलकावरती लागल्यात. मगाशी कॉमेंटेटरांचं तू सांगितलं होतं, त्यावेळी विजय बागायतकर समालोचक होते. त्यांनी कधी कोणा कॉमेंटेटरला आपल्या जवळपास सुद्धा फिरकू दिलं नाही. परंतु अशोक नाईक, मी, समीर पांढरे असं समीकरण आलं, त्यावेळी नवोदित कॉमेंटेटरना आम्ही संधी देत गेलो. आज जिल्हा स्तरावरती अनेक कॉमेंटेटर नावारूपाला आले, त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यामध्ये आवर्जून एकाचं नाव घेईन, शंकर घारे. तो सुद्धा अफलातून समालोचन करायचा. काका, यस, शंकर माझा अतिशय जवळचा मित्र आणि काल शंकरभाई इथं होते, परवा दिवशी उपलब्ध होते. त्यांना मी अशोकजी विनंती करत होते की बसा म्हणून, परंतु शंकरभाईने हल्ली थोडंसं सोडून दिले ते सगळं. ते कसं आहे, लोकप्रतिनिधी म्हणून सध्या सामाजिक क्षेत्रात त्यांनी स्वतःला झोकून दिलाय. चेंडू झाले त्या ठिकाणी, एकंदरीत ओव्हर झाली, षटकाची 6 चेंडू पूर्ण झालेत. 25 धावा फलकावरती लागल्यात या ठिकाणी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जवळपास 25 धावा, 12.5 धावांच्या सरासरीनं इथं धावा कुठल्या जात आहेत. अतिशय सुरेख पहिलं षटक सुरेख फेकलेलं होतं, परंतु शेवटच्या चेंडूवर षटकार बसतोय आणि अशा प्रकारे दुसऱ्या षटकात मात्र बराच महागडा ठरतोय. इथं 2 षटकार बसतायत इथं सिद्धेश याला आणि त्या दृष्टीनं जवळपास 16 धावा या पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये निघतायत. शंकर घारे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर माधुर्यानं नटलेले शब्दकोश त्यांच्याकडे नसायचे. त्यांचे शब्द हृदयात जागा करायचे, मला माहिती आहे. आणि रनिंग कॉमेंट्री म्हणजे काय, ही शंकर घारेच्या समालोचनातून अनुभवायला मिळायची. तो साक्षात्कार मी सुद्धा कॉमेंट्री कक्षामध्ये सहयोगी कॉमेंटेटर म्हणून अनुभवलेला आहे. आणि मित्रांनो, म्हणून त्याची आठवण झाली म्हणून तुमच्यासमोर सादरीकरण केलं. मराठी विश्लेषण करायचं असेल तर समीर पांढरे यांना तोड नाही. आता अनेक जण असतील, अनेक जणांच्या नावं घेत असतील, अनेक जणांचं कर्तृत्वाचं गुणगान गात असतील, परंतु माझं असं म्हणणं आहे
की मी अनुभवलेला मराठी कॉमेंटेटर म्हणजे समीर पांढरे. येस, आणि समीरजींना आम्ही यावेळी सुद्धा विचारणा केली होती. समीरजी थोडेसे उपलब्ध नाहीयेत, नाहीतर या स्पर्धेला सुद्धा समीरजी उपलब्ध राहिले असते. पण राजाभाई, प्रयत्न माझा सुद्धा असा आहे की कधीतरी कुठच्या तरी स्पर्धेला तुम्ही माझं सुद्धा नाव कधीतरी घ्याल. त्याच्यासाठी खूपच प्रयत्न चालू आहे. तो कितपत सक्सेस होईल हा परमेश्वराच्या अधीन प्रश्न आहे. या चेंडूवर मात्र अपिशने खेळलेला चेंडू 2 धाव पूर्ण करायचा प्रयत्न आहे आणि मला वाटतं डायरेक्ट हिट, परंतु सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय. परंतु अतिशय सुरेख थ्रो गोलंदाजीसाठी आलाय तो विनय पावणोजी. गोलंदाजीसाठी या पहिल्या चेंडूवर अपिशली खेळलेला हलकासा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं उडलेला, परंतु झेल काय होऊ शकत नाही. एक सुरेख थ्रो आपल्याला बघायला मिळतो तो सरळ यष्ट्यांवर. काका, खऱ्या अर्थाने क्रिकेटचं समालोचन सुद्धा तुम्ही चांगलं करतात, तितकेच चांगले सूत्रसंचालक आहात. मी पाहिलंय अनेक कार्यक्रमांना, आणि चांगलं असतं ना त्याचं टाहो पडून सांगावंच लागत नाही, कारण 100 नंबरी सोनं असतं ते घासावं लागत नाही, ते चमकतं. राजाभाई, हा आपला विनय झाला. खरं तर निवेदनाच्या बऱ्याचशा टिप्स आपण जे काही बोलता, जसं आपल्याला दशावतार किंवा हिंदू संस्कृती याबद्दल बोलायला आवडतं, मला त्याच गोष्टीवर बोलायला खूप आवडतं. कारण हिंदू संस्कृतीवर बोलण्यासारख्या कित्येक गोष्टी आहेत. इथं झेल होण्याचा धोका आहे. बघूया झेल होतो काय. आणि सुरेख झेल टिपला जातोय सुदेश याच्या. मला वाटतं चंद्रकांत आउट होऊन परततोय आणि अतिशय सुरेख झेल तिथं टिपला जातोय तो वालावलकर याच्याकडून. थँक्यू डीजे. तर हिंदू एकंदरीत मैदानावरती मी मगाशी सांगितलं की ज्या काळात मानधन वगैरे असं स्वरूप नसायचं, त्या काळात फक्त गुलाब पुष्प दिलं जायचं, अशा कालखंडापासून आम्ही सफर करत आलो आहोत आणि त्याचा अनुभव आमच्या गाठीशी आहे. आज संपूर्ण जिल्ह्याच्या बाहेर कॉमेंटेटर या नात्यानं आवर्जून मला बोलवलं जातं. मी सुरुवातीला मालवणी कॉमेंट्री करायचो, परंतु आमचे शिक्षक होते, ते मला म्हणाले की राजा, तुला कोल्हापूरला कोणीतरी बोलवलं पाहिजे, तुला गोव्याला कोणीतरी बोलवलं पाहिजे, मुंबईला बोलवलं पाहिजे, तर तुझं हिंदी चांगलं आहे, तू हिंदीमध्ये समालोचन कर. म्हणून मी ट्रॅक बदलला आणि त्याचा फायदा आजच्या घडीला मला झाला, कारण सगळीकडे समालोचक म्हणून आवर्जून मला बोलवलं जातं. वाइड गेंद का इशारा हमारी तरफ अंपायर कहता हो, ये गेंद लेग स्टंप के बहुत ही बाहर थी. विनायक पावणोजी नए बल्लेबाज गए शशिकांत जो नॉन स्ट्राइक पर खड़े हैं और स्ट्राइक पर खेल रहे तेजस बहुत अच्छी बल्लेबाजी करते हुए. अच्छी गेंद, हल्के से इस गेंद को आपिश ने खेल दिया. ठीक तरह से तेजी से अपने शरीर की तरफ आती हुई गेंद को मोड़ दिया था खाली स्क्वायर लेग की तरफ. शॉर्ट स्क्वायर लेग पर फील्ड की गई विशाल नाइक के द्वारा, और इसी बीच 1 रन का इजाफा होता हुआ स्कोर बोर्ड में. रन संख्या पहुंची 28 पर. यह हमारे साथ बहुत बड़े यहाँ स्कोरर है. आपके साथ, मेरे साथ दोनों तरफ 2 बड़े हस्ती, और उनके बीच बैठकर कमेंट्री करना, इससे बड़ा भाग्य मैं नहीं समझता कोई होगा. विनय फिर एक बार दौड़कर आते हुए ये गेंद बहुत ही शॉर्ट पिच गेंद 6 रन के लिए. डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रन के लिए. व्हाट अ लवली हिट दैट वाज. खराब गेंद. रन संख्या पहुंचती हुई 34 रन पर. थैंक यू डीजे. इसे कहते हैं राजा भाई पाले में गेंद देना. बल्लेबाज के पाले में गेंद दी. इतनी शॉर्ट पिच गेंद और लेग स्टंप के बाहर. कोई भी बल्लेबाज इसे बहुत ही कम ही बल्लेबाज इसका मौका छोड़ देंगे. घरी जेवायला बोलवायचं, म्हणजे जेवणाची दावत द्यावी, तसा हा चेंडू. यस राजा भाई, फिर एक बार दौड़ कर आएंगे विनय. हल्की सी चूक होती हुई, और आज करके जो सब ये बल्ले का बाहरी किनारा लेकर गेंद विकेट कीपर के दस्तानों से चली गई डिक्लेरेशन जोन में 1 रन के लिए. राजा भाई, कई बल्लेबाज कुछ चीजें ध्यान में रखते हैं. जब भी बहुत तेज हवा निकलती है, अब इस मैदान पर जो हवा लेग स्टंप की मिड विकेट की तरफ जो जा रहे हैं तेजी से, उसका फायदा उठाने की बहुत सारे बल्लेबाज कोशिश कर रहे हैं, और गेंदबाज उसमें उनकी सहायता यहाँ करते दिखाई दे रहे हैं. शॉर्ट पिच लगातार गेंदें करते जा रहे हैं, और उस गेंद को हुक करना बहुत ही आसान हो रहा है बल्लेबाज के लिए. विनय पावड़े जी, थोड़ा सा आगे खिलाने की जरूरत. आगे अगर शॉट लगे तो थोड़ा बहुत ज्यादा फायदेमंद रहेगा, या फिर ऑफ स्टंप के बहुत बाहर खिलाने की कोशिश होनी चाहिए. ये गेंद पैड पर टकराती हुई, लेकिन 1 रन को रोक नहीं पाएंगे. तो 1 रन के साथ रन संख्या फिर एक बार लेग बाइज के इशारा हमारी तरफ आता हुआ रन संख्या में बढ़ोतरी होती हुई रन संख्या पहुंची 36 पर. काका, अतिशय सुंदर अशा जुन्या काळातलं वर्णन तुम्ही सुद्धा केलं, मी सुद्धा केलं,
परंतु त्या काळापासून मी सफर करत आलो आहे, त्यामुळे कॉमेंटेटर या नात्यानं अनेक ठिकाणी वारंवार मला बोलवलं जातं. पण कधी-कधी चांगल्या स्पर्धासुद्धा सोडाव्या लागतात, कारण मी क्रिकेटपुरता मर्यादित नाही. संगीत रजनी असो, ऑर्केस्ट्रा असो किंवा लोककला परंपरा असो, नेहमीच सातत्याने कार्यक्रमाला असणारा माणूस. त्यामुळे अलीकडनं शिवरात्रीचा कार्यक्रम होता आणि कोल्हापूरला शास्त्री मैदानावरती 2.5 लाखाची स्पर्धा होती. मनात असून सुद्धा मी जाऊ शकलो नाही, कारण अगोदर 3 दिवस मी कार्यक्रमाला शब्द दिले होते. परंतु ह्या अभिमानाच्या गोष्टी मी अशासाठी सांगतो की रसिकांचे आशीर्वाद आहेत आणि त्या आशीर्वादामुळे काहीतरी नाविन्य करण्याची प्रेरणा आम्हाला मिळत आली आणि ते करत गेलो. त्यामुळे कुठेतरी लोकांना भावलं आणि त्याची पोचपावती म्हणून चांगली व्यासपीठं, राजाभाई, चांगली तुमचे मैदान काही- आमच्यापर्यंत चालत आली. काही पैलू तुमचे अजूनही इथं प्रेक्षकांना माहित नाही, ते सांगणं निश्चितपणे युट्यूबच्या माध्यमातून. विशाल नाईक गोलंदाजीसाठी येतोय आणि मिड विकेटच्या डोक्यावर मारला चेंडू, 1 धाव निश्चितपणे मिळते. दुसरा धावचा प्रयत्न होतोय, आरामात 2 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. तर आपल्या प्रेक्षकांसाठी आणखी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. राजाबाई एक अत्यंत सुंदर शीघ्र कवी सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे या मालवणी कवितेमध्ये जसं दादा मडकईकरांचं नाव आहे, त्याचप्रमाणे राजाबाई अतिशय सुरेख मालवणी कविता सुद्धा करतात आणि दशावतारी डायलॉग सुद्धा सुरेख बोलतात. आपल्याला एखादा डायलॉग ऐकायला सुद्धा मिळेल. सुरेख फटका तेजस यांच्या बॅट मधून, सुरेख प्रयत्न होता सुदेशाचा. 6 धावांसाठी चेंडू सीमा पार जातोय आणि या 6 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होती ती 44 रन, 44 धावा, चौक्याचो डबल गेम. थँक्यू डीजे. खरं तर राजाबाई, आपल्याला जी दैवी देणगी ही सगळी मिळालेली आहे असं मी समजतो. खऱ्या अर्थानं परमेश्वरानं या कोकणामध्ये जी नररत्न जन्माला घातली. सुरेख चेंडू पॅडवर होतोय आणि बाद होतोय तेजस. मोठा झटका निश्चितपणे तुळसकर जय महाराष्ट्र संघासाठी फार मोठा धक्का, कारण आपल्या वैयक्तिक 2 षटकारांच्या मदतीनं 16 धावसंख्येवर खेळत होते. काका, आज आणि उद्या असा 2 दिवसासाठी मला बोलवलं होतं, परंतु उद्या काय झालंय, स्वामी समर्थांची जयंती असल्यामुळं उद्या अजित गोसाव्यांची संगीत मैफिल आहे. संध्याकाळी मला देवगड जामसांडे इथे सूत्रसंचालनाला जायचं आहे आणि सकाळी एक लोककलेचा कार्यक्रम आहे. त्यामुळे उद्या मनात असून सुद्धा मी येऊ शकणार नाही. नाही राजाभाई, क्रिकेट समालोचन तुम्ही जवळपास गेली कित्येक वर्ष, 15, 20, 25 वर्ष करताय, परंतु सांस्कृतिक कार्यक्रमाचं निवेदन करायला खूपच छान मजा येते खऱ्या अर्थानं. आणि ते सुद्धा दिग्गज कलाकार ज्यावेळी स्टेजवर असतो आणि त्याच्या समोर आपण सूत्रसंचालन करत असतो, त्याला चालना देणं हे खरं सूत्रसंचालकाचं काम आहे. कुठचाही नेता व्यासपीठावर त्याला सुद्धा चालना द्यायच्यासारखं आपण सूत्रसंचालक हा मुळात चार्जरच्या रूपात असतो. यस. आणि व्यासपीठ हे मोबाईलच्या रूपात असतं. येस सर. ते व्यासपीठ आपल्याला फुलवायचं असतं, झुलवायचं असतं, तर तसेच शब्दकोश वापरावे लागतात. आणि मित्रांनो, त्याच्यासाठी मेंदूचं खोबरं करावं लागतं. सहज सोप्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार नाहीत. आणि धनंजय राणे नावाचा फलंदाज मैदानात जातोय. डावखुरा फलंदाज, एक आक्रमक फलंदाज म्हणून वजराट गावचा सुपुत्र आहे. या दशकऋषीतला एक दहशतवादी फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं, तो धनंजय विशाल यांच्या समोर खेळण्यासाठी तयार. या षटकातले 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. विशाल पहिल्या चेंडूवर मोठा फटका आणि झेलबाद व्हायचा धोका. सुदेश झेल सोडत नाही, बघायचं आहे काय करतोय. आणि अतिशय सुरेख झेल. ऐनवेळी मला वाटतं ना थोडासा मिसजज करतो की काय, त्यांची ऍक्शन बॉडी लँग्वेज थोडीशी वेगळी वाटली, परंतु शेवटच्या क्षणी हा झेल टिपतोय आणि धनंजय राणे. आणि मला वाटतं, वाईट वाटतं मला, काही बरेचसे ज्या माझे आवडते फलंदाज आहेत ते लवकर आउट होऊन आले की खूप वाईट वाटतं. त्यातला धनंजय हा फलंदाज आहे. धन्या पुन्हा एकदा जसं वेंगुर्ल्यात केलं तसं पुन्हा एकदा करतोय. वन्स अगेन कमबॅक. पहिल्याच चेंडूवर बाद होतोय. अलीकडच्या काळात कृष्णा सातपुतेने किती केले किंवा अन्य फलंदाज ओमकार देसाई असतील, सगळं काही ते साठपण आटकण सगळं आपल्याला सांगायला मिळतं किंवा ऐकायला मिळतं. परंतु जुन्या काळात खेळाडूंनी काय केलं ते कोणी लिहून ठेवलं? राजू मालडीकर असा फलंदाज होता ज्यांनी बेळगावला 136 धावांची घणाघाती फलंदाजी केली. कोणी लिहून ठेवली? त्यामध्ये त्याचे 18 स्ट्रेट ड्राईव्ह होते आणि चांगल्या अव्वल दर्जाच्या रणजी ट्रॉफीच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्यांनी घणाघाती फलंदाजी केली होती. नाही, काल अशोकजींच्या सोबत बऱ्याच जुन्या खेळाडूंचा आम्ही इथं उल्लेख केला. आणि राजाभाई, आजच्यासारखी जर त्यावेळी पॉप्युलरिटी असली, आजच्यासारखं जर मीडिया असली असती, तर हे खेळाडू कुठच्या कुठे गेले असते. निश्चितपणे सुनील ओटवणेकर सारखा खेळाडू, तुम्ही राजू मांडलेकरचं नाव घेतलं, निश्चितपणे फार मोठं योगदान टेनिस बॉल क्रिकेटसाठी या खेळाडूंनी दिलं. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू. हलकासा चेंडू आउटस्विंग होत. बॅट्समन या चेंडूला हलकेच पुल करतोय. 1 धाव पूर्ण होते. डीप स्क्वेअर लेगवर फील्ड केला जातोय आणि एका धावेनं संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 45 धावा.
चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना या षटकाचा केवळ एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 45 धावा या 4 गड्यांच्या मोबदल्यात 45 संघाची धावसंख्या. सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, सरळ क्रीज मध्ये चेंडू पिच करणं याच्यासारखा सेफेस्ट गोष्ट राजाबाई नाहीये ती या मैदानावर, असं मी म्हणेन. कारण काय, आजकालचे जे खेळाडू, आम्ही ज्यावेळी खेळायचो राजाबाई, मी वासुदेव सावंत सोबत खेळायचो, आणि त्यावेळी सगळ्यात बेस्ट आमचा आवडता चेंडू होता कुठच्याही फलंदाजाला, म्हणजे ऑफ स्टंपच्या थोडासा विधभर बाहेर फुलर पद्धतीचा चेंडू, तो सरळ क्रीज मध्ये फेकला जायचा. परंतु आजचे फलंदाज त्याच चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा षटकार मारताना दिसतात. फक्त या मैदानावर ते शक्य नाहीये, म्हणून तो चेंडू मला वाटतं इथं सेफेस्ट चेंडू असायला हरकत नाही. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कारण सामन्यादरम्यान दृष्टिकोन बघण्याचा अभ्यासू असल्यामुळे तू हे हरलं, नाही तर सगळ्यांच्याच लक्षात त्या गोष्टी येत नाही. एम्ब्रोज अल्मेडा म्हणून एक खेळाडू होता, त्यांनी बेळगावला सुद्धा शतक लावलं होतं, सावंतवाडीच्या जिमखान्यावरती सुद्धा शतक लावलं होतं. मालवण प्लेबॉईज कडून तो खेळायचा, पण त्या काळात सुद्धा मित्रांनो साधन सुविधा नव्हत्या. 2 शतकं लावून त्याला मिळालं होतं फक्त किती मानधन, 150 रुपयाचं मानधन मिळालं होतं फक्त. आणि ते 150 रुपये म्हणजे त्यावेळी मित्रांनो त्यांनी वहीच्या पुस्तकात जपून ठेवले होते जशाच्या तसे, कारण 1.5 लाख मिळाल्याचा आनंद होता. पुन्हा एकदा सिद्धेश परब येतोय पुढचं षटक घेऊन, वैयक्तिक दुसरं संघाच्या वतीनं 5वं षटक घेऊन. शशिकांत याच्यासाठी हवेत चेंडू, आणि मला वाटतं झेल टिपला जातोय. 3ऱ्या प्रयत्नात बबल नाईक झेल टिपतोय आणि अशा प्रकारे हा गडी बाद होतोय. आशिष शिरोडकर म्हणून एक सिद्धेश शिरोड्याचा परब अष्टपैलू खेळाडू मित्रांनो, आज जवळजवळ 48 वय झालं असेल तरी पण तो लेदरला 10 ओव्हरचा स्पेल टाकतो. काल आशिष शिरोडकर या मैदानावर खेळून गेले सर, आणि त्यांचा संघ आहे अजून. आणि आशिष शिरोडकर याचा आणखी सांगण्यासारखी गोष्ट, सुधीर पालेकर आणि आशिष शिरोडकर या दोघांचा मी अत्यंत आदरानं उल्लेख करतो, ज्यांच्या विल पॉवरचा, जे वर्षभर बेड रेस्ट ज्यांनी घेतला ऍक्सिडेंट्समुळे, जीवघेण्या अपघातातनं वाचलेले हे दोन्ही खेळाडू, आणि ज्यांची विल पॉवर. आशिष तर 3-4 खेळामध्ये, कबड्डी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कुठलाही खेळ तुम्ही सांगा तो अभ्यासपूर्णच खेळणार. आणि त्याचा एवढा अभ्यास आहे ना, सीके नायडू पासून आतापर्यंतचा रेकॉर्ड सांगितलं तर कधीच वही उघडणार नाही, पुस्तक उघडणार नाही. त्याच्या अंगात ते क्रिकेट भिनलेलं आहे. फक्त दुर्दैवाची गोष्ट त्यावेळी IPL वगैरे नव्हतं, नाहीतर एखाद्या चांगल्या संघाचं प्रतिनिधित्व करण्याची कुवत त्याच्याकडे नव्हती. सावंतवाडीचा बाळा मडगावकर याचं सुद्धा नाव घ्यावं लागेल. कालही बाळा खेळून गेलाय ते सुद्धा, त्याचा सुद्धा गौरवानं मी उल्लेख केलेला होता. हेमंत नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकवर खेळतोय तो विजय. सुरेख फटका, चेंडू, आणि झेल टिपला जातोय. हाराकिरी ज्याला म्हणतात राजाभाई, ती याला म्हणतात. अतिशय सुरेख अतिशय फलंदाजी चाललेली होती, आणि यावेळी मात्र लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद करतोय सिद्धेश परब. तर ह्या सगळ्या गोष्टी तुला सांगितल्या. अलीकडे सावंतवाडी जिमखान्यावरती हेल्पलाईन फाउंडेशनची जी स्पर्धा झाली, लेदरची 2020 रणजी ट्रॉफीचे खेळाडू होते, IPLचे खेळाडू होते, त्या स्पर्धेमध्ये बाळा मडगावकर मॅन ऑफ द सिरीज हा किताब देऊन गौरवण्यात आला. किती सुबक आणि सुंदर क्रिकेट त्यांनी खेळलं. तारुण्यात असताना जर एखादा क्लब त्याला मिळाला असता तर त्यांनी निश्चितच अष्टपैलुत्व त्या क्लबच्या मार्फत खेळताना सुद्धा सिद्ध केलं. बाळा मडगावकर काल होते, आणि आदरानं सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे कृष्णा पाटकर आणि महेश पाटकर यांचे ते भाऊजी आहेत, आणि त्यांच्या संघातनं काल होते. हॅट्रिकसाठी 200 रुपयाचं पारितोषिक संतोषजी दळवी साहेब यांच्याकडून आलेला आहे सिद्धेश याच्यासाठी. सिद्धेश ऑन हॅट्रिक, आणि त्याच्यासोबत शरद शिरोडकर पुन्हा काल खेळत होते. या सर्व खेळाडूंचं निश्चितपणे कौतुक केलं पाहिजे. कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटसाठी सेवा देत आहेत. नवीन फलंदाज जातोय मैदानात, तो परमेश्वर, साक्षात परमेश्वर मैदानात पोहोचलेला आहे. मग परमेश्वराची आराधना करायला काहीच हरकत नाही. नाही, ती सिद्धेशने केली पाहिजे जर 200 रुपये हवे असतील तर. आजकाल तर क्रिकेट राजाभाई एवढा घाणेरडा क्रिकेट झालाय असं म्हणायला हरकत नाही. तिथल्या तिथे सेटिंग सुद्धा होतात, इथे तसं होत नाही, सोडून द्या. परंतु खूपच, आणि जोरदार अपील आहे, परंतु पंचांवर कोणताही परिणाम नाही. जवळपास हॅट्रिकवर अर्ध्या वाटेवर जाऊन आलेला फलंदाज असं म्हणायला हरकत नाही. 200 रुपये मात्र इथं जात आहेत ते सिद्धेशचे. संघाच्या धावसंख्येत एखाद्याने भर पडते. मालवणच्या बोर्डिंग मैदानावरती एक स्पर्धा झाली, तुला माहिती नसेल, मोठ्या रकमेची स्पर्धा. बाळाखोत मित्रमंडळाने ती जिंकली. 9 दिवस समालोचन केलं आम्ही तिघांनी, कोण, समीर पांढरे, अशोक नाईक आणि मी. आम्हाला मानधन किती मिळालं माहिती आहे तुला? मानधन सोडाच, फक्त एक शर्ट आणि एक पॅन्ट पीस, याच्या व्यतिरिक्त काही मिळालं नव्हतं. आणि 46 वर धावसंख्या. सुरेख चेंडू, टिप्पा खाऊन चेंडू जातोय हलकाच ऑफस्टमच्या थोडासा बाहेर, आउटस्विंग पद्धतीचा चेंडू, आणि परमेश्वर या चेंडूवर काहीच करू शकत नाही. अशा प्रकारे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकतोय. फक्त त्यावेळी परब जे केलं ना काका, आउटपुट आता मिळतंय असं म्हणायला हरकत नाही. हो, सुरेख चेंडू होता.
आणि एक धाव मिळते. राजाभाई, ज्यावेळी एखादा गोलंदाज आजच्या फास्ट क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवर षटकार बसत असताना एखादा गोलंदाज ज्यावेळी डॉट चेंडू काढतो आणि विकेट किपर ज्यावेळी तो चेंडू सोडतो, त्याच्यासारखी वेदना त्या गोलंदाजाला त्याच्यासारखी वेदना जाणवत कशी असेल आपण कल्पना करू शकतो. कारण सध्याच्या क्रिकेटमध्ये एखादा चेंडू निर्धाव टाकणं म्हणजे ब्रह्मकमळ मिळवल्यासारखं आहे. मी तर त्याला गोल्डन बॉल म्हणतो. हेमंत पुन्हा एकदा येतोय फलंदाजीसाठी सिद्धेश परब यांच्या समोर. परमेश्वर नॉन स्ट्राईकला हेमंत. संघाची धावसंख्या आहे ती 47 धावा. सुरेखरित्या झेल होऊ शकला आता 4 धावांसाठी. चेंडू सीमा पार. अतिशय नेत्रदीपक फटका, कारण सरळ बॅट पद्धतीने खेळून काढलेला अलॉंग द कार्पेट स्ट्रेट डाव पद्धतीचा हा फटका. सुरेख फटका. क्रिकेटमध्ये असा शॉट पाहायला मिळतो, असं फुटवर्क, असं टायमिंग आणि असं मित्रांनो शरीराचं संतुलन. तर त्या जुन्या काळातलं तुला सांगितलं, त्या काळात आम्ही जे काही केलं, आज मानसन्मान प्रतिष्ठा आर्थिक उलाढाल चांगल्या प्रकारची होते आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही काल पण होतो, आज पण आहोत आणि जिवंत असेपर्यंत असणारच. संघाची धावसंख्या पोहोचते ती 51. या धावसंख्येवर 50 धावा तब्बल पूर्ण करतो इथं जय महाराष्ट्र संघ. 6 गड्यांच्या मोबदल्यात 4-5 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. राजाभाई, आपण अतिशय सुरेख मजा येते. खरं तर काही गोष्टी चर्चा करायला आवडतात. सामना तुम्ही ज्याप्रमाणे आता म्हटलं तर सामना एकतर्फी झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं असतं. अटीतटीचा असल्यानंतर सांगायला मिळत नाही, कारण चेंडू नाही आणि मिळत. धावा. बरोबर आहे. आणि पहिलीच फलंदाजी असल्यामुळे आपण जास्त बोलू शकतो. राजाभाई, तुम्ही आता जे म्हटलात की आपण ज्या गोष्टी ज्याचे कष्ट जे घेतलेत त्याचा आता तो परिपाक आहे, पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हेच सांगितलेलं आहे की तुम्ही कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदांचनम मा कर्मफल हे तुर्भ मातु शंकुधनी कर्मणे. फळाची अपेक्षा न करता जो कर्म करत राहतो, आपल्यासारखा कर्मयोगी आज इथं आहे आणि त्याचं जे फळ आहे ते द्यायची जबाबदारी परमेश्वरावर असते. त्यामुळे तुम्ही जर चांगलं कर्म करत राहिलात तर निश्चितपणे त्याचं चांगलं फळ तुम्हाला द्यायची जबाबदारी परमेश्वराची आहे आणि ते कधी ना कधी मिळतं. आज ते तुमच्या पदरात पडतंय आणि निश्चितपणे मी म्हणेन भरभरून पदरात पडतंय. परमेश्वराला नवस केलेले मी ऐकलेले आहेत, गाराणे घातलेले मी ऐकलेले आहेत, पण परमेश्वराला कोणी बक्षीस लावलंय ते आजच तळवड्याच्या मैदानावरती फक्त पाहायला मिळालं. कारण हा अनोखा साक्षात्कार आहे. परमेश्वराला हा साक्षात बक्षीस लावायचं. म्हणजे 33 कोटी देवांची मीटिंग असेल, त्या ठिकाणी निश्चित प्रस्ताव मांडला जाईल आणि बक्षीसदात्याचं तिथे सत्कार करण्यासाठी नाव नोंदणी केली जाईल. कदाचित फ्लॅट सुद्धा बदलू शकतो ना, स्वर्गाचा नरक होऊ शकतो, नरकाचा स्वर्ग सुद्धा होऊ शकतो. सुरेख चेंडू होता आणि मला वाटतं बाद होतोय फलंदाज. आणखी एक फलंदाज तंबूचा रस्ता दाखवतोय विशाल नाईक. विशाल नाईक मागच्या सामन्यात सुद्धा राजाभाई अतिशय सुरेख गोलंदाजी. 2 षटकामध्ये तब्बल 3 गडी बाद केलेत आणि केवळ 11 धावा दिलेल्या होत्या. म्हणजे त्या संघाला विजयाच्या दिशेनं नेणारी गोलंदाजी असं त्याला म्हणता येईल. आणि नवीन एक गुणी फलंदाज जातोय सागर तुळसकर, ज्याच्या गोलंदाजीचं मी नेहमी कौतुक करतो. मागच्या आमच्या इथल्या तळवड्यातल्या सगळ्या स्पर्धांमध्ये ज्यानं उत्कृष्ट गोलंदाज म्हणून बरेचशी प्राइज मिळवलीत, तो सागर तुळसकर बरेचसे मॅन ऑफ द मॅचचे किताब मिळवलेला हळूहळू मैदानाच्या दिशेने जाताना. काका, इतक्या वर्षाच्या कारकिर्दीत मला जर कोणी विचारलं अविस्मरणीय क्षण कुठला, तर करसन घावरी त्यांच्या समोर मी समालोचन केलं, रॉजर बिन्नी यांच्या समोर केलं, खऱ्या अर्थाने दिलीप वेंगसरकर यांच्या समोर केलं आणि ज्यावेळी माझं समालोचन त्यांनी ऐकलं त्यावेळी खुल्या दिलानी माझी वावा केली. त्यावेळी रोहित शर्मा एअर इंडियाकडून खेळायचा, त्यांनी सुद्धा मित्रांनो खास कॉमेंट्री कक्षामध्ये येऊन मला सांगितलं की तुमचे शब्दकोश या ठिकाणी माहोल उभं करतात. ती माझ्यासाठी खरी पोचपावती होती, तो माझा गुणगौरव होता. तो क्षण मी हृदयाच्या कप्पीत अजून साठवून ठेवलेला आहे, कारण ती श्रीमंती कुठल्याच दुकानावरती तुम्हाला विकत मिळणार नाही. येस राजाभाई, निश्चितपणे पुन्हा एकदा येतोय तो विशाल नाईक. पण त्यांच्या डावावरून आपल्या उजव्या हातानं सुरेख चेंडू आणि चेंडू सुरेखरित्या फटकावला जातोय. डीप पॉइंटच्या दिशेनं चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. 2 धावा आरामात पूर्ण होत आहेत. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 54 धावा. मी समीर पांढरेचं नाव घेतलं. समीर पांढरे सुद्धा मराठीचा शब्दकोशाचा जादूगार. कारण मित्रांनो, मराठीचं धावतं वर्णन मी अनेक जणांचं ऐकलं, परंतु त्याचे शब्दकोश हृदयाच्या कप्पीत साठवून ठेवण्यासारखे सारखे असतात. पुन्हा एकदा विशाल नाईक यावेळी मात्र चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढतो. 1 धाव पूर्ण होते. वासुदेव सावंतकडनं हलकीच मिसफील्ड होते आणि त्याला बॅकअप करतोय तो तिथं सिद्धेश परब. 1 धावावर समाधान मानावं लागतंय आणि ही खऱ्या अर्थानं सूझबूझ भरी खेळी ज्याला आपण म्हणतो, अतिशय सुरेखरित्या खेळतोय सागर. कारण मोठ्या फटके मारायच्या नादात बरेच फलंदाज बाद झाल्यानंतर आणि आपण नेहमी
राजाभाई सांगत असतो प्रत्येक फलंदाजांना की क्रिकेटच्या मोठ्या स्कोरचा जो कणा आहे तो 1 आणि 2 धावा हाच आहे. तुम्ही जरी किती काही म्हटलात, षटकार आणि चौकार ही फक्त मिरची, लोणचं आणि पापड आहे, परंतु जे बेसिक जेवण आहे भात आणि सांबार ते 1 आणि 2 धावा ह्याच आहेत. सुरेख गोलंदाजी विशाल नाईक यांची. डावखुरा गोलंदाज वेगानं चेंडू फेकतो, बऱ्याच वेळा गती परिवर्तन. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, पुन्हा एकदा यावेळी गती परिवर्तन केलेला चेंडू ज्याला अतिशय सुरेखरित्या क्लीन बोल्ड करतोय आणि साक्षात परमेश्वराला त्रिफळाचित केलंय. आणि याच्यासारखं मोठं भाग्य विशाल नाईक याच्यासाठी नसेल की साक्षात परमेश्वराला बात करतोय. साक्षात परमेश्वराला त्रिफळाचित विश्वाच्या सारी पटावर कोणी केलं नसेल. स्कोर ह्याच्या अगोदर काकांनी सांगितलंय, पुन्हा एकदा काका स्कोरचं वर्णन या ठिकाणी कर. पाचक्याचं डबल गेम, 55 अशी संघाची धावसंख्या आणि नवीन फलंदाज जातोय पप्पू तुळसकर, संघाचा कर्णधार. विकेट जात आहेत जवळपास 8 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या होती ती. पाचक्याचं डबल गेम आणि पॉवर प्ले हॅज बीन टेकन बाय द बॅट्समन. दिस इज चॉईस पॉवर प्ले हॅज बीन टेकन बाय द बॅट्समन अँड सो दो तुलस्कर ब्रदर्स. उद्या या ठिकाणी मालवणी कॉमेंटेटर बादल चौधरी सुद्धा असणार. ते माझे जवळचे मित्र आहेत. त्याने आणि मी अनेक वेळा अनेक व्यासपीठांवरती कार्यक्रमाची धुरा सांभाळलेली आहे. बादल राजाभाई, अशोकजी तुम्ही किंवा बादल यांच्याबरोबर कॉमेंट्री करताना रिदम न तुटता मध्ये चर्चा करायला जी मजा येते त्याला तोड नाही. कारण कोणाकडनं मनोज चव्हाण यांच्याकडून पारितोषिक येते. पप्पू तुळसकर यांनी षटकार मारल्यास 500 रुपयांचं पारितोषिक मनोजजीत चव्हाण यांच्याकडून. बक्षीस लागतंय. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राजाभाई आपण प्रोसीड करा. तर बादल मालवणी समालोचनामध्ये सध्या लौकिक प्राप्त आहे. मी त्याला अनेक वेळा सांगतो तुझं मालवणी चांगलं आहे. त्याच्यासारखी सुरुवातीला मालवणीमध्ये कॉमेंट्री मी सुद्धा करायचो, परंतु मी तुला मगाशी सांगितलं मी ट्रॅक का बदलला तो, आणि तो बदलला त्याच्यामुळे फायदा मला झाला. आणि संपूर्ण कोल्हापूर, सांगली, तासगाव, निपाणी, गोवा, कर्नाटक, बेळगाव अशा ठिकाणी सुद्धा मला कॉमेंट्रीसाठी बोलवलं जातं. तर बादलचं मराठी चांगलं आहे, हिंदी चांगलं आहे. मी त्याला अनेक वेळा सांगतो की त्याकडे सुद्धा तू लक्ष दे. तुला कोणीतरी कोल्हापूरला बोलवलं तर निश्चित माझा आनंद गगनात मावेन असा होईल. तुमचं त्याने ऐकलं असं म्हणायला हरकत नाही. अशोकजी सुद्धा त्याला सांगतात, कारण मालवणी कॉमेंट्री एक दिवस ऐकायला खूप छान वाटते. रोज रोज तेच झालं तर त्याला तेवढी मजा नाही. पण बादल हिंदी आणि मराठी कॉमेंट्री अतिशय सुरेख करतो आणि त्याही पलीकडे त्याची हुशारी एवढी आहे, तो फर्स्ट आहे. पहिला चेंडू वासुदेव यांचा. सुरेख चेंडू, टप्पा खाऊन चेंडू, विकेट किपर फार मोठी चूक करतोय आणि 1 धाव पूर्ण होते. संघाच्या धावसंख्येत 1 धाव भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 56 या धावसंख्येवर. बादल माझा सुरुवातीच्या काळापासूनचा मित्र आहे. तो खेळायचा आणि माझं समालोचन. पण बादलचं आणखी एक वैशिष्ट्य मी बघितलं राजाभाई, आपल्या हिंदी ज्या मालवणी म्हणी आहेत त्या थोड्याशा अश्लीलतेकडे झुकणाऱ्या आहेत, काही शिव्यांच्या आहेत, पण त्या टाळून अतिशय सुरेखरित्या बादल त्याचं कन्व्हर्टेशन जे करतो मालवणीमध्ये ते खूप ऐकायला छान मजा येते. उद्या आहे बादल पूर्ण दिवस. या सर्व प्रेक्षकांसाठी खुशखबर आहे. बादल चौधरी विल अवेलेबल इन टुमॉरोज कॉमेंट्री. वासुदेव अतिशय सुरेख चेंडू होता ज्यावर कारण नसताना 1 धाव बहाल करतोय तो विकेट किपर विनय पावणजी आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 56 या धावसंख्येवर. मध्येच बोलायचं राहिलं, आपल्या गुणलेखिका ज्यांचं नेहमी कौतुक करायला हवं, फार मोठ्या यावेळी सुरेख चेंडू होता, परंतु मी म्हणेन तर हा खूपच शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 58 धावसंख्येवर. आणि यावेळी मात्र पप्पू तुळसकर थोडासा आपल्यावर नाराज आहे, कारण हा चेंडू तुम्ही म्हणताय तसं ते मेजवानी दिलेली होती, परंतु चेंडू काही बॅटवर व्यवस्थित चढत नाहीये. चेंडूच्या खाली व्यवस्थित आलं तरच टायमिंग तुमचं. त्यामुळे रागाने त्यांनी बॅट, एखादा दशावतारी कलाकार गदा फिरवतो तशी त्यांनी हाताने रागाने फिरवली ती बॅट. वासुदेव सावंत पुन्हा एकदा झेल होऊ शकतो. अपिशली खेळलेला फटका आणि समीर सावंत नेव्हर ड्रॉप्स. सुरेख झेल. एका बाजूला झेल टिपणं खूप कठीण गोष्ट आहे, सुरेख झेल टिपतोय. तर बादलनं हल्ली ढोल पथक सुद्धा जिल्हा स्तरावरती लौकिक प्राप्त केलंय. वालावलीचं अतिशय सुंदर जिल्हा स्तरावरती सध्या लौकिक प्राप्त असं ढोल पथक, त्याच्यासाठी सुद्धा बादलनं खूप मेहनत घेतलेली आहे. आणखी बादलचं सांगायचं म्हणजे हल्ली सगळ्या बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा बादल कुडाळतल्या आणि करतो.
कुडाळ मालवणच्या आणि मी त्यामध्ये सुद्धा सुरेख काही हे गोष्टी करतो. त्याला प्रेमानं सांगतो, कारण सत्यनारायणची पूजा झाली, तुम्ही मकर कितीही बांधा, भटजी कितीही चांगला आणा, परंतु ऐक सत्यनारायणाची कथा जर गाणं लागलं नाही तर ती पूजा झाल्यासारखी वाटत नाही. प्रत्येक काहीतरी प्रत्येक ठिकाणी कुठल्या तरी गोष्टीला योगदान दिलं आहे आणि श्रेष्ठत्व मानलं गेलं आहे. त्याप्रमाणे क्रिकेट म्हटल्यानंतर मराठी, हिंदी आणि इंग्लिश या 3 भाषा सर्रास वापरल्या जातात. त्यामुळे माझा आग्रह असतो त्याचं मराठी आणि हिंदी खूप चांगलं आहे. त्यामुळे त्या अनुषंगानं त्यांनी जर केलं तर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा सुद्धा लौकिक होईल आणि तो व्हावा असं मनोमनी मला वाटतं. म्हणून या ठिकाणी मी तुझ्याशी बोलताना ते शेअर केलं. आणि तुम्हाला काय वाटतं की राजा सामंत आज इथं स्पर्धेला बोलवायचं कारण सुद्धा तेच होतं की सत्यनारायणची आरती एवढ्या मोठ्या स्पर्धेला व्हावी. बादल इथं नेहमीच बादल माझा सुद्धा अतिशय जवळचा मित्र, अतिशय सुरेख स्वभावाचा माणूस म्हणून सुद्धा बादल एक अतिशय सुरेख माणूस म्हणून सुद्धा श्रेष्ठ आहे. त्याचं निश्चितपणे उद्या ऐकायला खूप कौतुक वाटेल. वासुदेव सावंत सुरेख गोलंदाजी करतोय. पिशली पण चेंडू दिसत नाही तिथल्या क्षेत्ररक्षकाला. एकच धाव मिळते. विदुल क्षेत्ररक्षण करतोय. सुरेख थ्रो येतोय विकेट किपर यांच्या सुरक्षित ग्लव्स मध्ये. एका धावीनं संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 60 या धावसंख्येवर. काका, मालवणीमध्ये मी 4-4, 5-5 तासाचे कार्यक्रम करतो दिगंबर नायकांबरोबर, मालवणी नटसम्राट. आणि मालवणी मी बोलायला लागलो तर पोटात दुखेपर्यंत समोरच्या लोकांना हसवतो, परंतु ती मैदानं निराळी असतात, हे मैदान निराळं असतं. आणखी चर्चा करताना आपण करू. तोपर्यंत गेम सुरू आहे. सुरेख थ्रो होता परंतु सुंदर बॅकअप. राजाभाई, एक खाजगीतला प्रश्न. तुम्ही बऱ्याच राजकारण्यांचं व्यासपीठावर सुद्धा सूत्रसंचालन करता, मी पण करतो. बऱ्याच वेळा आपल्याला समोरच्या व्यक्तीची सर्व खडानखडा माहिती असते, तरी सुद्धा आपलं जे कर्तव्य आहे की हातात माईक आल्यावर समोरच्याची त्याला आपण काय शब्द समोरच्याची स्तुती झालीच पाहिजे. त्या व्यासपीठावरती कधी विषयच नाही. कधी कानाने बैरा मुकापरिणामी असं धोरण आजमावून त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मग तुम्हाला ते करताना माझा प्रश्न पुढचा असा आहे, तुम्हाला ते करताना नेमकं काय वाटतं की आपण जे बोलतोय त्याला आपण खरं तर आपण खोटं काय बोलत नाही, पण त्याला शब्दांचा मुलामा चढवायचं काम जे आपल्याला करावं लागतं, त्याबाबत आपलं काय म्हणणं आहे? काही काही गोष्टी काही ठिकाणी व्यक्त करायच्या नसतात. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मला ठाऊक आहे, परंतु ते उत्तर त्याचं स्पष्टीकरण मी या ठिकाणी देऊ शकणार नाही. शेवटचा षटक घेऊन मला वाटतं येतोय तो विनय पावणेजी, आपलं वैयक्तिक दुसरं संघाच्या वतीनं शेवटचं षटक घेऊन. 6 चेंडूंचा खेळ बाकी. सागर तुलस्कर ऑन स्ट्राइक और इसी बीच आखिरी 6 गेंदों का आंखों देखा हाल राजा सामंत जी के साथ मैं काका सावंत आपके सामने पेश करने जा रहा हूं. पहली गेंद बहुत ही अच्छी गेंद, तेज गेंद. और ये जो एंगल की बात मैं पिछली ओवर में बता रहा था लेफ्ट आर्म बल्लेबाज के लिए, वही एंगल क्रिएट करते हुए यहाँ विनय. देखिए आप पुल शॉट इस गेंद पर आप नहीं लगा सकते. अगर आप कोशिश भी करें तो कैच हो सकता है. और अब अगर कोशिश हो सकती है तो आप डिक्लेरेशन जोन में ज्यादातर खेलेंगे. या ये अच्छा स्ट्रोक, हालांकि बहुत अच्छा स्ट्रोक, हाफ वाली गेंद मिली थी, उसका पूरा फायदा उठाते हुए शायद 6 रन के लिए गेंद बाउंड्री के बाहर गई. अंपायर पूछ रहे क्या हुआ, 6 रन के लिए बाउंड्री के बाहर. तो एक बहुत अच्छा स्ट्रोक सागर के बल्ले से निकलता हुआ. रन संख्या 6 रन के बदौलत पहुंची 67 रन पर 67 रन. और एक खराब गेंद कही जानी चाहिए. जब आप इस एंगल से आप पाले में गेंद नहीं देनी चाहिए, शॉर्ट पिच थोड़ी होनी चाहिए. अगर शॉर्ट पिच गेंद रहती है तो क्या होगा, पुल जब करने जाएगा तो तेज गेंद लगकर डिक्लेरेशन जोन में जाएगी. राजा भाई, तो एंगल जो क्रिएट कर रहे हैं विनय, बहुत अच्छा एंगल है राइट हैंडेड बल्लेबाज के लिए, लेकिन ये गेंद सही नहीं थी, टिप्पा सही नहीं था. काका, बादल ज्या संघातून खेळायचा श्री11 वालावल, त्या संघातील काही आदर्श घेण्यासारखे खेळाडू होते. त्यामध्ये एक बादल, मनीष वंजारी, नितीन वालावलकर, त्यांचं आवर्जून मी नाव घेतो, कारण मित्रांनो ते संस्कार संपन्नतेचं प्रतीक म्हणावे लागतील. बादल LIC सारख्या चांगल्या एका डिव्हिजनमध्ये योगदान देतोय, परंतु आजही नम्रपणा आणि संस्कार संपन्नता त्याचा वाखणण्याजोगा पैलू आहे. आणि त्यामुळेच मनोमनी त्याचं कर्तृत्व दातृत्व मनाला भावतं. सुरेख चेंडू. राजाभाई, खरं तर पूर्वीचे जेवढे संघ खेळायचे, आज माझ्या दशकरोशीतले जेवढे संघ आम्ही खेळायचो एकत्र, आजही आमचे रिलेशन घरगुती रिलेशन आहेत. पण आताच्या खेळाडूंचं तसं नाही आहे राजाभाई, कारण कुठच्या एका खेळाडूच्या अंडर कुठचा संपूर्ण संघ खेळताना दिसत नाही. कारण प्रत्येक जण इथं शाणा आहे, 11वा खेळाडू सुद्धा शाणा आहे. तुम्ही कोणाला सांगू शकत नाही मिसफील्ड झाली तर. सुरेख चेंडू सुरेखरित्या खेळून करतो, एकदा पूर्ण करतोय. आणि जे काम शेवटच्या फलंदाजाचं असतं की चांगल्या फलंदाजाला स्ट्राईक देणं, ते निभावतोय इथं अरुण. शेवटचा गडी शिल्लक आहे मला वाटतं 8.
9 गडी बाद होत आहेत. शेवटचाच गडी शिल्लक आहे. विनय शेवटचं षटक फेकतोय. या षटकातल्या अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. सुरेख चेंडू, सुरेख फटका, थोडासा मिसफिल्ड होतोय. अलॉंग द कार्पेट खेळलेला स्ट्रेट बॅट पद्धतीचा चेंडू. समीर सावंत जोपर्यंत फील्ड करतात, धावबादचा धोका आहे आणि मिस करतोय धावबाद. तिसरी धाव आणि 2 धावा. मला वाटतं इथं बाद होतोय. 2च धावा. संघाच्या धावसंख्येत 2 धावांनी भर. संघाची धावसंख्या पोहोचते ती 72 धावा. विजयासाठी 73 धावांची गरज. 73 रन्स टू विन इन 8 ओव्हर्स. आदर्श खेळाडूच्या बाबतीत सांगायचं झालं तर अजून मी दुसऱ्याचं उदाहरण देण्यापेक्षा समोरचंच उदाहरण देईन. किशोर भगत ज्यावेळी त्याचा संघ लौकिक प्राप्त होता त्यावेळी सुद्धा त्यांनी कुठल्या पंचांबरोबर हुज्जत कधीच घातली नव्हती. जो पंचांनी निर्णय दिला, कधी कधी पंचांनी त्याला बाद सुद्धा ठरवलं होतं नसताना सुद्धा, परंतु पंचांचा निर्णय त्यांनी स्वीकारून मान्य करून तो मैदानाच्या बाहेर पडलेला असा आहे. आणखी एक खेळाडू आपल्या समोर आहे समीर सावंत, ज्याचा मी सबसे नेहमी पहले उल्लेख देखने करतो. के लिए ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर याच हमारे चैनल गोष्टीसाठी टेनिस महान आहे. क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल
चा फटका भिरकावून दिला जातोय. चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. पहिली धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेकडे पाऊल वळवतोय सुजित विनय याच्या साथीनं. परिणामी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेने संघाचं आणि वैयक्तिक खातं खोलतोय तो म्हणजे सुजित नावाचा फलंदाज या मैदानावर. सन्माननीय सुशांत गावडे यांचं आगमन होतं या परिसरामध्ये. स्वयंभू चषक क्रीडा स्पर्धेमध्ये मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय सुशांत गावडे. आखूड पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र मोठा फटका. ज्यावेळी मात्र चेंडू फळीला लागला षटकाराचा शिक्कामोर्तब झाला. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. 6 धाव्यांसाठी सुजित सावळेच्या फळीतनं एक नेत्रदीपक असा टोलेजंग षटकार आणि या षटकाराने मात्र धावसंख्या परावर्तित होते. 8 धावा धावफलकावर. जय महाराष्ट्र तुळसकरवाडी वर्सेस देसी बॉयज होडावडा या संघादरम्यान आपण चुरशीची लढत पाहतोय. मर्यादित 8 षटकांचा सामना. विजयासाठी मात्र 73 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. यावेळी मात्र काहीसा फ्लायटेड असा चेंडू मोठ्या फळीला मात्र चकवा देतोय. परिणामी चेंडू मात्र यष्ट्यांच्या मागे लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये जातोय. एकेरी धावेचा इशारा पंचांचा आमच्याकडे येतोय. परिणामी एकेरी धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 9 धावा धावफलकावर. प्रथम फलंदाजी करताना मर्यादेच्या 8 षटकामध्ये एक आव्हानात्मक धावसंख्या समोर उभी राहते आणि या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग तशाच पद्धतीने करण्याचा इरादा देसी बॉयज होडावडा संघाचा या मैदानावर दिसतोय. त्याच दिशेने वाटचाल करतोय देशी बॉयज होडावडा संघ. 9 धावा धावफलकावर बिनबाद. आपल्याला असं समीकरण पाहायला मिळतंय. पहिलं पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर. क्षेत्ररक्षणाच्या रोररचनेत बदलाव केला जातोय. डावी आणि उजवी ही बिनीची जोडी देसी बॉयज होडावडा संघातर्फे. तर अरुण नावाचं गोलंदाज आमच्या स्क्रीन समोर सज्ज होतोय पॉवर प्लेचं पहिलं अनिवार्य महत्वपूर्ण षटक घेऊन. संघाचा कर्णधार ज्याला संबोधलं जातं तो विनय स्ट्रायगेंडवर खेळतोय. आखूड पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र फटका एक देखणा असा खेळला जातोय. चेंडू जातोय तो म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. 4 धावा विनय याच्या फळीतनं चौकार निघतोय आणि 4 धावांनी धावसंख्या पुन्हा एकदा दुहेरी आकड्यात परावर्तित होते. ती म्हणजे 13 धावा धावफलकावर बिनबाद. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना 13 धावा धावफलकावर बिनबाद. 73 धावांचा पाठलाग करतोय देसी बॉयज होडावडा संघ. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी काहीसा फ्लायटेड चेंडू. यावेळी मात्र आडव्या फळीने एक तगडा फटका. चेंडू जातोय तो म्हणजे डीप मिड विकेट सीमारेषा पार. 4 धाव्यांसाठी. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर मात्र चौकार ठोकतोय विनय पावणोजी या पहिल्या षटकादरम्यान. परिणामी धावसंख्या पुन्हा एकदा वेगाने परावर्तित होते. धावसंख्या पोहोचते 17 धावा धावफलकावर बिनबाद. 73 या मोठ्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करत असताना तो म्हणजे देसी बॉयज होडावडा संघ या महत्वपूर्ण अशा चुरशीच्या लढती दरम्यान. विजेता संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल. पराभूत संघाला या स्पर्धेतनं आपला प्रवास मात्र थांबवावा लागेल. एक चुरशीची लढत, एक रोमहर्षक सामना मैदानावर आपण पाहतोय. आखूड पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. परिणामी चेंडू मात्र कव्हर क्षेत्रामध्ये एकेरी धावेसाठी जातोय. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 18 धावा धावफलकावर. हॅलो. तर 18 धावा फलकावरती लागत आहेत. बिनबाद 18. 73 धावांचा पाठलाग करताना 72 धावा पहिल्या इनिंगला फलकावरती लावल्या होत्या जय महाराष्ट्र तुळसकरवाडी संघानं. म्हणजे 73 धावांचं आव्हान त्यांनी ठेवलेलं आहे देसी बॉईज होडावडा संघासमोर आणि त्याचा पाठलाग करताना या ठिकाणी सुजित आणि विनय भूषण.
उर्वरित 42 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी 55 धावा अजूनही नितांत गरजेच्या. या म्हणजे देसी बॉयज होडावडा संघाला एक आव्हानात्मक धावसंख्या, मोठं ध्येय या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतंय. आणि छत्रपतींच्या मते ध्येय गाठण्यास अवघड असलं तरीही चालेल, परंतु ते कधीच आपल्या नजरेआड होता कामा नये. आणि नजरेआड न करत मात्र फलंदाजी आपल्याला पहिल्या 6 चेंडूंमध्ये पाहायला मिळते. लागोपाठचे 3 गडी बाद म्हणजेच गडी बाद करण्याची हॅट्रिक याला परेश कनगुटकर यांच्याकडनं 300 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत होते. गोलंदाजांना म्हणजे गोलंदाजांना एक पर्वणी येते, ती म्हणजे हॅट्रिकला. या सामन्यादरम्यान वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि अनिवार्य दुसरं षटक घेऊन विजय सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज विनय याचा पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरतोय. परिणामी चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला निर्धाव गणला जातोय. धावसंख्येच्या गतीला रोधक लागतोय. धावसंख्या स्थिरावते, ती म्हणजे 18 धावा धावफलकावर बिनबाद 73 धावांचा पाठलाग करत असताना म्हणजे सहयोगी समालोचक राजा सावंत, एक मोठं नाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपण पाहतोय. त्यांच्यासोबत काका सावंत, या दोघांच्या सोबत मात्र समालोचन करण्याची एक सुवर्ण संधी या स्पर्धेच्या निमित्ताने येते. दोन तुल्यबळ संघ आमने सामने उभे ठाकतायत. औचित्य मात्र स्वयंभू चषक 2019 तवडे ग्रामस्थ मित्रमंडळ आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा. तमाम आयोजकांच्या अथक मेहनतीने आयोजित झालेली ही स्पर्धा आपण पाहतोय आणि आज 3रा दिवस या संपूर्ण स्पर्धेचा. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुजित सावळ याचा मोह होतोय. परिणामी मात्र मोह मात्र बाद होतोय. या फलंदाज पहिल्या गड्याच्या रूपात सुजित मात्र माघारी परततोय. पहिला हादरा बसतोय. धावसंख्या स्थिरावते, ती म्हणजे 19 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. या मैदानावर एकाच षटकाराने नटलेली ही खेळी समाप्त होते आणि सुजित सावळच्या स्वरूपात देसी बॉयज होडावडा संघाला पहिला हादरा बसतोय 73 धावांचा पाठलाग करत असताना. थँक्यू. राजा सामंत 18 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात पहिला हादरा बसतोय या मैदानावर, तो म्हणजे सुजित सावळ याच्या रूपात. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच अशाच प्रकारची गोलंदाजी नक्कीच एक चुरशी निर्माण करेल या सामन्यादरम्यान. भूषण, अतिशय सुंदर असा आउटफील्ड आहे आणि सर्कलचा लाभ घेऊन सुद्धा फलंदाज खेळू शकतात. बघ, पॉईंटच्या डोक्यावरून खेळला किंवा कव्हरच्या डोक्यावरून खेळला तर सीमारेषा पलीकडून चेंडू जाऊ शकतो. त्यासाठी ऑफस्ट्रिकच्या बाहेरच्या चेंडूची निवड करणं गरजेचं आहे आणि ते लक्षात ठेवून जर फलंदाजी झाली तर निश्चितच धावांचा पाठलाग करणं तसं मुश्किलीचं नाही आहे. फक्त कसं आहे माहिती आहे की प्रत्येक चेंडू जर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न केला तर मात्र अवघड जागेवरचं दुखणं होऊ शकतं. यावेळी मात्र आल्या विदुल्याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र प्रयत्नच राहतोय. यानंतर हातामध्ये झेल सागर तुळसकर नावाचा क्षेत्ररक्षक टिपतोय. परिणामी मात्र आल्या पावली माघारी परतावं लागतंय. भोपळा न फोडता मात्र दुसरा गडी माघारी परततोय. धावसंख्या स्थिरावते. 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. हॅलो हॅलो. यानंतर होणार सामना दोडामार्क वर्सेस रोहित स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक लढा यायचा. भूषण, या ठिकाणी मी अगोदरच सांगितलं होतं की शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक होता, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक होता, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता. त्याचा लाभ उठून हा चेंडू ऑफस्ट्रिकच्या बाहेर होता. तो पॉईंटच्या डोक्यावरून किंवा कव्हरच्या डोक्यावरून मारला असता तर सीमारेषेत विसावला असता. पण नेमकं मी सांगितलं मिड विकेटच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न केला आणि तो फलंदाज भरकटला आणि स्वतःची विकेट त्यांनी बहाल केली असं म्हटलं तर मी वावगं ठरणार नाही. 19 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. वर्णी लागते नवीन फलंदाज बबल याची. एक न्यू फाईन प्लेअर, एक उभरता खेळाडू ज्याच्यामध्ये क्षमता मोठी इनिंग खेळण्याची, तो बबल सज्ज होतोय.
यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू नक्कीच एकेरी धाव ही पूर्ण केली जाते 22च्या स्वरूपात. एकेरी धावेने धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे बऱ्याच कालावधीने 20 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकामध्ये विजय नावाचा गोलंदाज महत्वपूर्ण 2 हादरे देतोय, पुन्हा एकदा चुरशी निर्माण करतोय. पहिल्याच षटकामध्ये जवळजवळ 18 धावा खर्च करतायत ते म्हणजे प्रारंभीचे फलंदाज, परंतु त्यानंतरची गोलंदाजी ही वाखाणण्याजोगी आणि धावसंख्येच्या गतीला रोधक लावणारी ठरते. या स्वयंभू चषक स्पर्धेच्या दरम्यान या महत्वपूर्ण दुपारच्या सत्रातील सामन्यामध्ये पाठिंबा असला तरी यशस्वी मात्र तोच होतो ज्याच्यात रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. आणि मात्र लढण्याची धमक उभरते अशा खेळाडूंची आपल्याला मैदानावर या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळते. यावेळी मात्र एक कव्हरचा नेत्रदीपक असा फटका, चेंडू मात्र जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, सीमारेषा पार 6 धावांसाठी. बबल मात्र आले आले एका षटकाराने आपल्या धावसंख्येची सुरुवात करतोय. धावसंख्या परावर्तित होते 26 धावा धावफलकावर 2 षटकांच्या सांगते अखेर 2 गड्यांच्या मोबदल्यात. हॅलो. सुजितकडे चौफेर फलंदाजी करण्याची त्याच्या बॅटमध्ये ताकद होती. अनेक स्पर्धांमध्ये सातत्याने त्याने फलंदाजी करून मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज असे किताब पटकावलेले होते आणि आज त्याच्याकडून फलंदाजी अपेक्षित होती. तू म्हणशील चेंडू मिडल आणि लेगच्या मधोमध आला असेल तर सिंगल घेऊन त्यांनी स्ट्राईक रोटेट केला पाहिजे होता, कारण त्याच्यासारखा दर्जेदार फलंदाज ज्यावेळी मैदानावरती असतो त्यावेळी दहशत असते. विराट कोहली मैदानावरती असल्यानंतर मित्रांनो विचार करायला तो भाग पडतो गोलंदाजांना, क्षेत्ररक्षकांना. त्या अनुषंगानं मी या ठिकाणी विश्लेषण करतोय, कारण सुजितच्या बॅटमध्ये तेवढी ताकद होती आणि तो घणाघाती फलंदाजी करण्यासाठी माहीर मानला जातो हे गोलंदाजांना माहिती होतं. आणि अशा वेळी त्याने आपली बहुमोल विकेट गमावली. त्यामुळे निश्चितच थोडासा दबाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या दबावातून बाहेर निघायचं असेल तर या ठिकाणी पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. भूषण पॉवर प्लेचं षटक आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचांचा आमच्याकडे येतोय. परिणामी मात्र तिसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या परावर्तित होते 26 धावा धावफलकावर. एक मात्र खेळाडू जो आपल्या संघाचा विचार करून प्रत्येक सामन्यामध्ये खेळतोय तो विनय पावणोजी स्ट्राईक एंडवर. आणि राजासमन वेळोवेळी म्हटलं जातं की कुठलाही खेळाडू जर आपल्या संघाचा प्रथम विचार करत नसेल तर तो आपल्या संघाच्या पराभवाचं कारण ठरतो. आणि आपल्या संघाचा विचार करून मात्र जो फलंदाजी करतोय नक्कीच आपल्या संघाला मात्र विजय पथावर नेतोय असं वेळोवेळी म्हटलं जातं. म्हणून मी प्रत्येक वेळी सांगत येतो, बरेच कॉमेंटेटर सांगतात यांनी अमुक शतकं लावलीत, त्यांनी अमुक षटकार मारलेत. चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी आणि 6 धावांनी पुन्हा एकदा वेगाने धावसंख्या परावर्तित होते 32 धावा धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 73 धावांचा पाठलाग करतोय देसी बॉयज होडावडा संघ या स्पर्धेदरम्यान. तर त्याने कालपर्यंत काय केलंय त्यापेक्षा त्याला आज काय करायचंय, कारण कालचा हिरो आज झिरो सुद्धा ठरू शकतो आणि आजचा झिरो उद्या हिरो सुद्धा ठरू शकतो. कारण क्रिकेट निगेटिव्ह पॉझिटिव्ह अँगलनं ॲक्सेप्ट करून मैदानामध्ये खेळायला जाणं गरजेचं असतं. काल सेंचुरी मारली म्हटल्यानंतर आज ताबडतोब शतक लागेल असं गृहीत कोणी धरू नये. एखाद्या वेळी ती गोष्ट होऊ शकते. 6 बॉलात 6 षटकार युवराज सिंगनं मारले. प्रत्येक सामन्यामध्ये मित्रांनो तशा प्रकारची फलंदाजी होऊ शकत नाही, कारण तो गोलंदाज सुद्धा कल्पक असतो, त्याच्याकडे संयम असतो, त्याच्याकडे अभ्यास असतो आणि ब्रॉडकडे तो होता. म्हणूनच षटकार 6 बॉलात 6 त्याच्या गोलंदाजीवरती मारल्यानंतर सुद्धा इंग्लंडच्या संघानं त्याला संघाच्या बाहेर जाऊ दिला नाही आणि त्यानंतर तो कर्णधार झाला इंग्लंड संघाचा. आपण त्याला पाहिलंय प्रत्येक सामन्यादरम्यान. तो भारतीय संघातून खेळला असता तर निश्चितच संघाच्या बाहेर गेला असता. एकंदरीत धावा आणि या ठिकाणी किती धावांचा पाठलाग करायचा आहे त्याचा लेखाजोखा कॉमेंटेटर या नात्यानं भूषण रसिकांसमोर सादर कर. 32 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात षटकाराने मात्र पुन्हा एकदा दिलासा देतोय संघ सहकाऱ्यांना. पुन्हा एकदा एक नेत्रदीपकाचा फटका, चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. पहिल्या प्रयत्नात एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक विजय आमच्या स्क्रीन समोर येतोय, परतीची फेक करतोय गोलंदाजाच्या दिशेने. परिणामी एकेरी धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते 33 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरं षटक हे सुरेख असं आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज चंद्रकांत धनंजय याचं तिसरं षटक प्रगतीपथावर.
यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय विद ऑन द कार्पेट एकेरी धावेसाठी आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 34 धावा धावफलकावर. येणाऱ्या काळामध्ये आक्रमक फलंदाजी नितांत गरजेची. आक्रमकता हेच बचावाचं साधन, कारण एक आव्हानात्मक धावसंख्या समोर उभी आहे आणि त्याचा पाठलाग मात्र मोठे फटके मारून. यावेळी मात्र ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू, एक नेत्रदीपक असा फटका, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये एकेरी धावेसाठी. पहिल्या चेंडूवर एक घणागती षटकार आपण पाहतोय या तिसऱ्या षटकामध्ये, परंतु त्यानंतरचे चेंडू काहीसे ब्लॉक होल पद्धतीचे, म्हणजे फलंदाजांना निशब्द करणारे, एकेरी धावेवर समाधान मांडणारे आणि एकेरी धावेने धावसंख्या 35 धावा. यावेळी मात्र हलकेच टोलावतो स्क्वेअर कटचा फटका, चेंडू जातोय तो म्हणजे गली क्षेत्रामध्ये एकेरी धावेसाठी आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 36 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. 3 षटकांचा खेळ, मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक एका विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, तो म्हणजे देसी बॉयज होडावडा. आखूड पद्धतीचा चेंडू, बऱ्याचदा क्रिकेटच्या सांकेतिक भाषेत राजा सामंत यांच्याकडनं या चेंडूला पंजाब टू हरियाणा संबोधलं जातं. तो अवांतर असा चेंडू, एकेरी दंडात्मक धाव धावफलकावर झळकली जाते. धावफलक मात्र 37 धावांचा आकडा पार करतोय. आखूड पद्धतीचा चेंडू, चेंडूची गती, दिशा आणि टप्पा मात्र परखल्यानंतर हलकेच टोलावतोय तो गली क्षेत्रामध्ये फलंदाज विनय आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 38 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. 3 षटकांची सांगता होते. 3 षटकांच्या सांगतेकर 73 धावांचा पाठलाग करत असताना देसी बॉयज होडावडा हा बलाढ्य संघ 38 धावांपर्यंत मजल मारतोय या मैदानावर. 24 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक, विजयासाठी 35 धावा असं समीकरण या मैदानावर. 24 चेंडू, विजयासाठी 35 धावा. नाणेफेकीसाठी यायचे दोडामार्ग आणि रोहित स्पोर्ट्स. विल यू प्लीज कम ऑन फॉर टॉस. रोहित स्पोर्ट्स आणि दोडामार्ग. रणझुंजार दोडामार्ग वर्सेस रोहित स्पोर्ट्स. नाणेफेक करून घ्यायचे त्वरित. तीस चेंडू, विजयासाठी 35 धावा असं समीकरण या मैदानावर. प्रत्येक षटकामध्ये 7 सरासरीने धावसंख्या खर्च करणं नितांत गरजेचं. फलंदाजांना 30 चेंडू 35 धावा असं समीकरण. जय महाराष्ट्र तुळसकरवाडी वर्सेस आपण देसी बॉयज होडावडा या 2 संघादरम्यान सामना पाहतोय. एक भव्य दिव्य असं आयोजन, तमाम सन्माननीय व्यक्ती आमच्या समालोचन कक्षामध्ये उपस्थित आणि या सन्मानित व्यक्तींच्या उपस्थितीत हा रोमहर्षक सामना मात्र पार पडतोय. तळवडे ग्रामस्थ मित्रमंडळ आयोजित स्वयंभू चषक 2019 ही स्पर्धा, आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा. भूषण, ज्यांनी ज्यांनी आर्थिक स्वरूपाची मदत केलेली आहे त्या सगळ्यांचा मनपूर्वक आभारी, कारण सगळी सोंग घेता येतात, पैशाचं सोंग घेता येत नाही. आणि पैसा असला म्हणून झालं नाही, सटकन खिशात हात घालून फटकन देण्यासाठी दिलदार वृत्ती लागते. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी दिलदार वृत्तीनं आर्थिक स्वरूपाची या स्पर्धेला मदत केली आहे त्या सर्व दात्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो. वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघातर्फे अनिवार्य 4थं षटक घेऊन रोहित स्पोर्ट्स. विल यू प्लीज कम ऑन फॉर टॉस. रोहित स्पोर्ट्स. पहिला चेंडू हलकेच टोलावतोय, कव्हरचा फटका. गणेश कुबल नाणेफेकीसाठी या. विल प्लीज कम ऑन. गणेश कुबल नाणेफेकीसाठी या. विनय याच्या फळीतनं एकेरी धावेंसाठी जातोय. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 39 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय कधीच आपल्या संघर्षाचं मैदान सोडू नका. आणि मात्र हे स्वप्न विजयाचं मनात धरून उतरलेली मात्र जोडी मैदानावरती म्हणजे देसी बॉयज होडावडा संघाची. बबल आणि विनय पाहुणजी सुरेख अशी फलंदाजी करते आपल्या संघासाठी. लोपुल टच पद्धतीचा चेंडू, कव्हरचा फटका खेळला जातोय. हा धाव घेण्याची जोखीम ही महागात नक्कीच पडू शकते. परिणामी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित योग्यरित्या बबल मात्र पोचतोय. अनिवार्य मात्र एकेरी धाव धावफलकावर झळकली जाते. संघाच्या हिताच्या बाजूने मात्र धावसंख्या 40 धावा धावफलकावर 73 धावांचा पाठलाग करत असताना देसी बॉयज होडावडा संघ या मैदानावर. विजय नावाचा गोलंदाज मागच्या षटकामध्ये सुरेख अशी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते.
यावेळी मात्र उंच फटका, गगनाला गवसणी घालणारा, झेलाला निमंत्रित करणारा, अलगद मात्र झेल टिपला जातोय. झेलची धून ऐकू येते. परिणामी मात्र तिसऱ्या गड्याच्या रूपात एकाकी किल्ला लढवत होता तो विनय पावणोजी नावाचा फलंदाज कर्णधार म्हणून साजेशी खेळी करत मात्र माघारी परततोय. देसी बॉयज होडावडा संघाला मात्र तिसरा हादरा बसतोय. 73 धावांचा पाठलाग करत असताना 40 धावा धावफलकावर 3 गाड्यांच्या मोबदल्यात असं समीकरण पाहतोय. चौथं षटक प्रगतीपथावर. हॅलो, रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित नाणेफेक रोहन देवा कुमार. कांबळी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. देवा कांबळी हे सातवांगणीचे आहेत आणि प्रतिवर्षी त्यांच्या गावात कार्यक्रम असतो त्यावेळी त्यांच्या गावातील लोक सांगतात, कलाकार तुम्ही कोणी ठेवा पण तू सूत्रसंचालक राजा सामंतांकाच बोलवा. आणि प्रतिवर्षी मला आदरानं ते बोलवतात. आणि मित्रांनो, त्या ठिकाणी आम्ही निश्चितच दर्जा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा भेटणं झालं म्हणून मगाशी म्हटलं की जुनी नाती एकत्रित आली, नवीन नाती जोडली गेली, दुःखाचा विसर पडला आणि सुखाची चाहूल लागली. त्यामुळे आयोजकांचा मनपूर्वक आभारी की त्यांनी इतकं सुंदर सुबक स्पर्धेचं आयोजन केलंय. रणजिंदार दोडामार घ्या वन द टॉस. आखूड पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय ज्या ठिकाणी धावेचा निर्बंध अशा ठिकाणी एकेरी धावेचा इशारा येतोय. नवीन फलंदाज वर्णी लागते. बबल याचा साथ देण्यासाठी वासुदेव नावाचा फलंदाज, परंतु मात्र विनय वैयक्तिक कोट्यातील महत्वपूर्ण 18 धावांचं योगदान देऊन माघारी परततोय. आपल्या संघाला 73 धावांचा पाठलाग करत असताना एक मोठं ध्येय सुरू करतोय तो म्हणजे देसी बॉयज होडावडा संघ. आणि कोणतेही ध्येय सुरू करण्याचे सामर्थ्य जर तुमच्यात असेल तर ते ध्येय मात्र पार करण्याचंही सामर्थ्य तुमच्यात असणार. आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करा. लोकांनी आपल्याला वेड म्हटलं तरी चालेल, कारण वेडेच लोक हे इतिहास रचत असतात आणि शिकलेले लोक इतिहास वाचत असतात. दरम्यान गोलंदाज विजय सज्ज पुन्हा एकदा. यावेळी मात्र आखूड पद्धतीचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यष्ट्यांच्या मधोमध सापडतोय. फलंदाज अपील मात्र विश्वसनीय मानत फलंदाज बाद असल्याचा इशारा पंच देत आहेत. परिणामी चौथ्या गड्याच्या रूपात आल्या पावली मात्र वासुदेव माघारी परततोय. धावसंख्या स्थिरावते. 41 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात 73 धावांचा पाठलाग करत असताना या मैदानावर. भूषण, मान्यवरांमध्ये कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे सर्व आदरणीय व्यक्ती दिसत आहेत. पण त्यामध्ये राहून मला असं वाटतं की आज प्रकाश परब असले असते तर निश्चित मान्यवर कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळाले असते. कारण पंचक्रोशीतल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रकाश परब यांची आवर्जून उपस्थिती असायची आणि ती भविष्यासाठी नांदी ठरायची. कार्यकर्ते एकत्रित यायचे आणि मित्रांनो त्यातून सांघिकता नावारूपाला यायची. अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात आम्ही एकत्रित काम केलं. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रम ठेवण्यात आला होता. उदंड प्रतिसाद होता. त्यांच्या नेतृत्वावरती, दातृत्वावरती प्रेम करणारी माणसं एकत्रित आली होती आणि त्या कार्यक्रमाला मी सुद्धा आलो होतो आणि मला माझ्या भावना व्यक्त करताना दाटून आलो होतं. कारण मित्रांनो, खांद्याला खांद्या लावून त्यांनी आणि मी अनेक कार्यक्रमांचं नियोजन सुद्धा केलं होतं आणि यशस्वी ते कार्यक्रम केले होते. आमचा एक सच्चा मित्र आम्ही गमावला. खरंच मी तुम्हाला सांगतो की त्यांची कारकीर्द सुवर्ण अक्षराने लिहून ठेवलेली आहे. म्हणून संतोष रेडकर यांचा एक अभंग आठवतो, जनाशी पटेल ऐसे तूही करावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. त्या अभंगातला भावार्थ आहे तो प्रकाश परब यांचं वर्णन करून जातो. आज त्यांचं नाव अभिमानानं जिल्हा स्तरावरती घेतलं जातं. भूषण, नवीन फलंदाज सिद्धेशाची वर्णी लागते. धावसंख्या स्थिरावते ती म्हणजे 41 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात 73 धावांचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा चुरशी निर्माण करतोय गोलंदाज विजय. 2 गडी बाद करून मात्र आखूड पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र भिरकावून दिला जातोय. चेंडू जातोय तो म्हणजे डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये सीमारेषा पार 6 धाव्यांसाठी. षटकार मात्र मिळतोय तो म्हणजे फलंदाजाला. राजसामंत आपण आठवण करून दिली सन्मान्य कैलासवासी प्रकाशजी परबांची. आणि आपण वेळोवेळी सांगतो की फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, परंतु अगरबत्ती कधीच नाही.
कारण एखाद्याचं कर्तृत्व एखाद्याचं कर्म आपण कधीच विसरू शकत नाही. असे कैलासवासी प्रकाशजी परब ज्यांनी या तळवडे गावासाठी बरंच काही केलं आणि त्यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने आठवण करून देणं हे मात्र महत्त्वाचं ठरतंय. एक भव्यदिव्य अशी स्पर्धा या मैदानावर आणि मागच्या काही दिवसापूर्वी त्यांच्या आठवणीप्रित्यर्थ या स्पर्धेदरम्यान या मैदानावर एक प्रीमियर लीगची स्पर्धा भरवली गेली. भव्यदिव्य असं आयोजन त्यांच्या स्पर्धेच्या निमित्ताने झालं. बऱ्याच सन्मान्य व्यक्तींची त्यांच्या मित्रांची मात्र उपस्थिती लाभली त्या स्पर्धेदरम्यान. आणि राजाभाई आणि भूषण आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो प्रकाशभाईंची की त्यांचा पुतळा तळवड्यामध्ये बसवायचं एक संकल्प त्यांच्या मित्रपरिवाराने केलेला आहे आणि तो लवकरच पूर्णत्वास जाईल. अतिशय सुंदर अशी संकल्पना आहे आणि तो कार्यक्रम जर असेल तर निश्चितच मी येईन त्या कार्यक्रमाला. कारण माझ्या परिवारातील मित्रपरिवारातील ते अविभाज्य घटक होते. मी काल दीपकबाईंना सुद्धा सांगितलं की निवडणुका आल्या आहेत, राजकारण माझा विषय नव्हे, परंतु नियोजन म्हणजे काय ते प्रकाश परब यांच्या अंगात होतं. त्याचा अभाव तुम्हाला निश्चितच लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी जाणवणार. कारण नियोजन उष्ण घेता येत नाही, ते अंगात असावं लागतं. नवीन गोलंदाज तेजस आमच्या स्क्रीन समोर सज्ज होतोय. 24 चेंडूचा खेळ बाकी विजयासाठी 27 धावा असं समीकरण. वैयक्तिक कोठ्यातील पहिलं महत्वपूर्ण 5वं षटक घेऊन मैदान. यावेळी मात्र मोठा फटका, उंच असा फटका, गगनाला गवसणी घालणारा, झेलाला निमंत्रित करणारा झेल टिपला जातोय. 5व्या गड्याच्या रूपात मात्र बबल नावाचा आक्रमक शैलीचा फलंदाज माघारी परततोय. एका षटकाराने नटलेली त्याची खेळी समाप्त होते. आता मात्र 23 चेंडू विजयासाठी 26 धावा असं समीकरण येऊन ठेपतंय. या मैदानावर 73 धावांचा पाठलाग करत असताना बलाढ्य असा देसी बॉयज होडावडा संघ जय महाराष्ट्र तुळसकरवाडी संघाच्या प्रत्युत्तर दाखल खेळताना. डीजे 5वं षटक प्रगतीपथावर. नवीन फलंदाज वर्णी लागते ती म्हणजे नॉन स्ट्रायकेंडवर समीर सावंत सज्ज होतोय. स्ट्रायकेंडवर सिद्धेश नावाचा फलंदाज. 5व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मात्र गडी बाद करण्यात तेजस तुळसकर नावाचा गोलंदाज यशस्वी ठरतोय. ज्या खेळाडूने फलंदाजीच्या विभागामध्ये तब्बल मात्र 17 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आपल्या संघासाठी, तो गोलंदाजीच्या विभागामध्ये पहिल्याच चेंडूवर मात्र यशस्वी एक महत्त्वाचा गडी टिपतोय. वजीर मात्र त्यांचा माघारी परततोय बबलेच्या रूपामध्ये. परंतु येणाऱ्या काळामध्ये मात्र एक मजबूत अशी फळी घेऊन उतरलेला या स्पर्धेच्या निमित्ताने देसी बॉयज होडावडा संघ नॉन स्ट्राईक एंडवर सज्ज होतोय. समीर सावंत सिद्धेश याचा साथ देण्यासाठी 5व्या षटकातील पुढचा चेंडू. तेजस पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र उंच फटका, गगनाला गवसणी घालणारा चेंडू मात्र भिरकावून दिला जातोय. सीमारेषा पार 6 धावा. या 6 धावेने पुन्हा एकदा धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 53 धावा धावफलकावर. 5 गड्यांच्या मोबदल्यात 73 धावांचा पाठलाग करत असताना होडावडा संघ पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, काहीसा यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू. परिणामी हा चेंडू मात्र परिवर्तनच्या रूपात निर्धाव गणला जातोय. धावफलक स्थिरावतोय 53 या आकड्यावर. 5 गड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र 21 चेंडू आणि विजयासाठी 20 धावा असं समीकरण येऊन ठेपतंय. गोलंदाज तेजस पुन्हा एकदा सज्ज होतोय आमच्या समालोचन कक्षासमोर. तर एका बाजूने वादळी खेळी करतोय सिद्धेश फलंदाज. पुन्हा एकदा यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू, सुरेख असा हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका. चेंडू जातोय विदल ऑन द कार्पेट डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक आमच्या स्क्रीन समोर येतोय. एकेरी धावफलकावर झळकली जाते आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 54 धावा धावफलकावर. 5 गड्यांच्या मोबदल्यात 20 चेंडूंचा खेळ. आता मात्र शिल्लक विजयासाठी 19 धावा असं समीकरण येऊन ठेपतंय. गोलंदाज सज्ज.
पुन्हा एकदा यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू, चेंडूची दिशा गती परखल्यानंतर हलकेच टोलावतोय तो म्हणजे समीर सावंत. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 55 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. एक चुरशीचा सामना, एक हाय व्होल्टेज संबोधला जाणारा सामना आपण या स्पर्धेच्या निमित्ताने पाहतोय. दोन दिग्गज संघ, औचित्य मात्र स्वयंभू चषक 2019. यावेळी मात्र आडव्या फळीने खेळण्याचा प्रयत्न, मोह न आवरता मात्र परिणामी चेंडू निर्धाव गणला जातोय. यष्टीरक्षक चंद्रकांत याच्या हातामध्ये विसावतोय. परिणामी धावसंख्या स्थिरावते. 55 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक. 18 चेंडू विजयासाठी 18 धावा असं समीकरण. काका सावंत, जे चषक ठेवलेले आहेत ते चषक बघितल्यानंतर कपिलचा वर्ल्ड कप आठवतो. त्याची प्रतिकृती असलेलं या ठिकाणी आपल्याला ट्रॉफ्या पाहायला मिळत आहेत. आता अनेक डिझाईन आपल्याला पाहायला मिळतात, परंतु ब्लॅक अँड व्हाईटच्या कारकिर्दीत लॉर्ड्सच्या मैदानावरती भारतीय संघानं वर्ल्ड कप जिंकला, त्याची प्रतिकृती या ठिकाणी चषकाच्या रूपात पाहायला मिळाली, म्हणून त्याचं वर्णन करण्याचा मी प्रयत्न केला. आता भव्य दिव्य चषक पाहायला मिळतात. आमच्या काळात फिरत्या ढाली असायच्या. 3 वेळा तुम्ही जिंकलात तर ती ढाल कायमस्वरूपी तुम्हाला, नाही तर पुन्हा ती मंडळाकडे आणून द्यावी लागायची. त्या काळात तसं क्रिकेट खेळलं जायचं, मला माहिती आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं महत्वपूर्ण षटक 6वं घेऊन गोलंदाज आमच्या स्क्रीन समोर सज्ज होतोय. एक वेगवान पद्धतीचा सागर तुळसकर आमच्या स्क्रीन समोर. 18 चेंडू विजयासाठी 18 धावा असं समीकरण. समीर सावंत स्ट्रायकेटवर खेळतोय. देसी बॉयज होडावडा संघातर्फे क्षेत्ररक्षणाच्या रोरो रचनेत बदलाव केला जातोय. एक चक्रव्यूह रचलं जातोय समीर याला रोखण्यासाठी गोलंदाजाकडनं. यावेळी मात्र सुरेख असा चेंडू, बॅक टू द बॉलर पद्धतीचा फटका, धाव घेण्याची जोखीम मात्र नाकारली जाते. परिणामी 6व्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव गणला जातोय. धावसंख्या स्थिरावते ती म्हणजे 55 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. 73 या धावसंख्येच्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करत असताना सागर तुळसकर एक सुरेख अशी गोलंदाजी, तेवढी त्याच्याकडनं आपण पहिल्या इनिंगमध्ये सुरेख फलंदाजी पाहिली. विजेता संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल. पराभूत संघाला प्रवास मात्र थांबवावा लागेल. एक चुरशीचा सामना, रोमहर्षक सामना मैदान आपण पाहतोय. तळवडे ग्रामस्थ मित्रमंडळ आयोजित स्वयंभू चषक 2019 ही स्पर्धा. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू, यावेळी मात्र एक उंच आणि तगडा फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. बघता बघता षटकारासाठी 6 धावा. थँक्यू. 61 धावा धावफलकावर हा दिलासा देणारा षटकार मात्र समीर सावंत याच्या फळीतनं निघतोय. आकुड पद्धतीचा चेंडू, यावेळी मात्र फटका फसतोय. चेंडू मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. हादरा बसतोय. समीर सावंत याच्या रूपाने एका षटकाराने नटलेली ह्याची वादळी खेळी समाप्त होते. परिणामी 6व्या गड्याच्या रूपात मात्र समीर माघारी परततोय आणि 73 धावांचा पाठलाग करत असताना 61 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात 6वं षटक प्रगतीपथावर असताना देसी बॉयज होडावडा संघ. थँक्यू. थँक्यू. 15 चेंडू विजयासाठी 12 धावा असं समीकरण. पराभूत व्यक्ती प्रयत्न करणं सोडतात जेव्हा ते थकतात, परंतु विजेता व्यक्ती प्रयत्न करणं सोडतो जेव्हा तो जिंकतो. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत हा सामना नक्कीच झुंजेल. यावेळी मात्र आडव्या फळीने एक तगडा फटका. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. दुसरा हादरा बसतोय. दुसरा गडी बाद होतोय. पुन्हा एकदा चुरशी निर्माण होते. 2 गडी माघारी परततात. 7व्या गड्याच्या रूपात सिद्धेश पुन्हा एकदा माघारी परततोय आणि आता मात्र पुन्हा एकदा समीकरण होतंय 14 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा असं.
थँक्यू. 14 चेंडू विजयासाठी 12 धावा असं समीकरण. धावसंख्या परावर्तित होते, धावसंख्या स्थिरावते, ती म्हणजे 61 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. कोणता संघ पराभूत ठरेल, कोणता संघ विजेता ठरेल, येणारी वेळ, येणारा काळच मात्र या मैदानावर सांगेल. परंतु सांगितलं जातं, पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. कठीण काळात स्वतःला सतत सांगा की ही शर्यत अजून संपलेली नाही भूषण, कारण तुझ्यात आणि माझ्यात मी चाललेला अजून सामना आहे. जिंकलो नाही. दरम्यान घोडावडा विरुद्ध नेमळे 14 तुझ्यात आणि चेंडू माझ्यात चाललेला सामना. आणि अजूनही 12 धावा. आणि भूषण मला वाटतं माझ्या सगळ्या फलंदाजांनी असं ठरवलं की षटकारच मारणार, एक दोन घ्यायचे नाहीत. अजूनही अरे मला किरकोळ नाही रे घेत आम्ही. गोलंदाजांवर विश्वास आहे अजूनही, कारण येणाऱ्या काळामध्ये ते मात्र हे 12 धावांचं सक्षम रक्षण करू शकतात आणि तसे गोलंदाज आमच्या नेमळे गावामध्ये आहे. आणि पुन्हा एकदा चुरशी निर्माण होते या सामन्यादरम्यान. मालवणीत म्हणा, खोरा आपल्या बाजूक माती वाढता. नाही खोरा या गावात तर आपल्या बाजू वाढतात, तो काय प्रॉब्लेम नाही महाराजाबाई. पण बघा मो, येणारी मॅच प्रत्येक गोष्टीत षटकार तर थोडासा कठीण आहे ना. म्हणून मी मगाशी सांगितलं होतं की स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केला तर फलंदाज मायाजालात फसू शकतो. त्यासाठी त्याही पलीकडे आणखी राजाबाई बोलण्यासारखी गोष्ट म्हणजे सागर तुळसकर अतिशय नावाजलेला आणि हुशार गोलंदाज आहे. आखूड पद्धतीचा चेंडू भिरकावून दिला जातो, चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये, सीमारेषा पार 6 धावा. विशालेच्या फळीतनं एक तगडा षटकार बघलंय मग भूषण, या भूषण मैदानावर. रेशन कार्डावरचा काही एक घेणत नाही, घेतात तर असा घाऊक. ह्या षटकारान पुन्हा एकदा जवळ. अरे काका सावंत पेटान उठलो मारे, येताना सोडणा शेनी बिनी सगळा घेऊनच इलो. सदुसष्ट धावा धावफलकावर 73 धावांचा पाठलाग करत असताना क्रिकेट म्हटलं की जिंकणं हारणं हे वेळोवेळी असतं, परंतु प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत करणं यालाच एक योग्य खेळाडू संबोधलं जातं. यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या बराच बाहेरचा चेंडू एकेरी दंडात्मक धावफलकावर झळकली जाते. धावफलक मात्र परावर्तित होतो 68 धावा धावफलकावर. आणि आता मात्र देसी बॉयज घोडावडा संघ विजय पथावर येतोय. अवघ्या काही धावांची आवश्यकता येऊन ठेपते सामना विजेता ठरण्यासाठी. यावेळी मात्र काहीसा फुलटॉच पद्धतीचा चेंडू, फळीची मात्र लेमन कट घेतोय, चेंडू जातोय यष्ट्यांच्या मागे. धावेचा निर्बंध असलेल्या क्षेत्रामध्ये एकेरी धावेचा इशारा आणि एकेरी धावेने धावसंख्या परावर्तित होते. 69 धावा धावफलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यात. चंद्रकांत याच्याकडनं काहीसं गचाळ क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, तो एकेरी धाव बहाल करतोय. 69 धावा धावफलकावर. आता उर्वरित 3 धावांची आवश्यकता, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता येऊन ठेपते या सामन्यादरम्यान. बारा चेंडू विजयासाठी 4 धावा. अंतिम 7वं षटक घेऊन चंद्रकांत आमच्या स्क्रीन समोर सज्ज होतोय. अवघ्या 4 धावांची आवश्यकता येऊन ठेपतोय. काहीसा एकतर्फी आता सामना दिसतोय, परंतु अजूनही 3 गडी ते म्हणजे शिल्लक. देसी बॉयज घोडावडा संघाच्या कोट्यामध्ये अनिश्चितताने भरलेला असा क्रिकेट शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत. सामना कोण जिंकेल कोण हरेल सांगणं वेळोवेळी कठीण. पहिला चेंडू हलकेच टोलवण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कटचा फटका, परंतु हेमंत सुरेख चेंडूवर ताबा मिळवतोय. 11 चेंडू 4 धावा, परंतु येणाऱ्या चेंडूंमध्ये गडी बाद करणं नितांत गरजेचं. जर 2 गडी पुन्हा एकदा बाद झाले तर पुन्हा एकदा चुरशी निर्माण होईल या सामन्यादरम्यान. भूषण जर ह्याच्यातलं कोण आउट झालो, एकेरी धावेचा इशारा, एकेरी धावेने धावसंख्या परावर्तित होते, ती म्हणजे 70 धावा धावफलकावर. हॅट्रिक साठी आमच्याकडे बरीच पारितोषिक पुरस्कृत होत आहेत आणि जर हॅट्रिक झाली तर नक्कीच मात्र 500 ते 1000 रुपयाचं पारितोषिक आम्हाला पुरस्कृत होतंय. आणि राजाबाई भूषण केविलवाना प्रयत्न करतोय की आपल्या संघाला बुस्टअप करायचा, बूस्ट द्यायचा प्रयत्न करतोय भूषण. पण भूषण खूपच कठीण गोष्ट आहे, कारण एक धाव 4 धावा निश्चितपणे घ्यायची क्षमता सुद्धा माझ्या फलंदाजांकडे आहे. कारण मोठे फटके तू बघितलेस, छोटे फटके खेळायची सुद्धा क्षमता आहे. 71 धावा धावफलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यात. 70 धावा धावफलकावर.
यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. परिणामी एकेरी धावेचा इशारा पंचांचा येतोय. एकेरी धावेने धावसंख्या परावर्तित होते ती म्हणजे 72 धावा धावफलकावर. आता उर्वरित फक्त एकेरी धावेची आवश्यकता या सामना विजेता ठरण्यासाठी. हलकेच टोलावतोय कव्हर क्षेत्रामध्ये सामना समाप्त होतोय. या धावेनिशी विजेता संघ ठरतोय देसी बॉयज होडावडा संघ. स्वयंभू चषक 2019 या स्पर्धेदरम्यान बलाढ्य अशा जय महाराष्ट्र तुळसकरवाडी संघाला पराभूत करून पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय. या स्पर्धेदरम्यान सहभागी घेतलेल्या सर्व संघांचं, जय महाराष्ट्र तुळसकरवाडी संघाचं, देसी बॉयज होडावडा संघाचं आभार व्यक्त करतोय. आणि मी भूषण नाईक तमाम क्रीडा रसिकांची आणि तमाम खेळाडूंची या रोमहर्षक आणि चुरशीच्या सामन्यातनं रजा घेतोय, थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. DJ